आता तुमच्या नाटकाचं नाव आहे ही दोस्ती तुटायची नाही. तसा तो माझा दोस्त आहे. जेव्हापासून त्याला समजायला लागले तेव्हापासून आम्ही कधी वडील मुलगा या नात्याने आम्ही कधीच नाही. तसंच हिचं पण आहे. ती माझी मैत्रीणच आहे. प्रयोग सुरू व्हायच्या आधी दोघंही एकमेकांना असं सांभाळून घ्या सांभाळून घ्या हे असं म्हणतो. ती तिसरी घंटा व्हायच्या आधी तेच फिलिंग असते, धाकधूक तीच असते. तिने इतक्या लोकांना फोन केले असते माझ्या मुलाचं आणि सुनेचं नाटक आहे. डेफिनेटली आम्ही बोलतोच ते. त्याच्यानंतर आशुही काय म्हणली असती रे. चिठ्ठी सिनेमा पण त्याचा तो आला. तिने आमच्या सगळ्यांची 40 तिकीटं आम्ही काढली होती. शुभंकरचा सिनेमा आहे. सर्व गुण संपन्न असा जावई मिळालेला आहे, त्यासाठी मी स्वामींचे आभार मानेन. तिला पुरणपोळ्या आवडतात म्हणून लग्नात सासऱ्यांनी खास मेनू ठेवला होता. 2 वर्षापूर्वीपासूनच आम्हाला माहिती होतं की कुठेतरी काहीतरी चाललंय, पण आम्ही वाट बघत होतो कधी आमच्यापर्यंत न्यूज येते. देवाने स्वर्गातच त्यांच्या गाठी बांधल्या, आपण फक्त निमित्तच असतो. पण आम्ही सगळ्या बहिणींनी अमृताचा पण कान पिळला होता. तिने तुला त्रास दिला तर तू आम्हालाही हक्काने सांगायचं. थोडंफार गोष्टी आहेत की अमृता तू त्याच्याकडे बघू नको. मी नवरा म्हणून मे बी मैत्रीण माझी कुणी असेल पहिली तर ती आशवाईच आहे. कॉलेज नंतर काही एक्सपिरियन्सेस तुला घ्यायचे असतील तर मग तू आपण एकत्र जाऊ. चित्रपटात मी अगदी अगदी एवढूच काम केलेलं आहे आणि त्याच्यात आशुआई होती. त्यांची भेट झाली नव्हती. भेट नाही झाली. अश्विनी ताईंना भेटलीस का कधी. मी म्हटलं मी कधीच नाही भेटले. त्यावेळेला मला ते थोडंसं असं होतं आपली अमू त्यांची सून झाली आहे ह्याच्यासारखं काही ग्रेट नाहीच आहे. खूप कधी चिडले की तो म्हणतो की आशुआई पण माझ्यावर अशीच चिडायची. थोड्या स्ट्रिक्ट होत्या पण. थोड्या नाही, थोडा काढतो शब्द. स्ट्रिक्ट होती खूप. ज्या क्षणी ते झालं तिच्या अंगावरती तो नृत्याचाच गणवेश होता. हो हो. पहिल्या प्रयोगाला पण असं आशुआई आहे ना आपल्याला बघतीये ना असं त्याने. हो. हॅलो. हॅलो. वेलकम वेलकम. या या या. काय म्हणता, कसे आहात? छान, एकदम मस्त. सो शुभंकर एकबोटे आणि अमृता. सो कसे आहात? एकदम मस्त. फॅमिली आहे ना? येस हो, येस, वाट बघतोय. तुमचीच वाट बघत होतो. या या या. त्यामुळे आता गप्पा मारूया बसून. हो येस, बसा प्लीज, बसा बसा. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या आमच्या प्लॅटफॉर्मवर स्टारवाली फॅमिली हा शो आपण सगळेच पाहता. या निमित्ताने आपण सेलिब्रिटींना भेटतो, कपल्सना भेटतो, त्यांच्या घरी जातो, त्यांच्या फॅमिलीजना भेटतो आणि खूप गप्पा मारतो. त्या निमित्तानेच आपण आज आलेलो आहोत शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांच्या घरी. नाही पण यांच्या कुठे आलोय, यांची खूप फॅमिली आहे आणि तिथे पूर्ण फॅमिली आहे. आणि ते अशी हा एक गेट टुगेदर आहे त्यांचं आणि त्या निमित्ताने आपण त्यात सामील झालेलो आहोत. खूप खूप स्वागत तुम्हा दोघांचं. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आपण पुन्हा भेटत आहोत. लग्नाला Yes. 2 वर्ष होता त्यामुळे माझ्याकडे खूप सारे प्रश्न आहेत जसे तेव्हा होते आणि खूप मजा आली होती हो. लग्ना आधीचा तुमचा इंटरव्ह्यू करताना. आणि लग्नानंतर 2 वर्षानंतर खूप सारे अनुभव असतील ना गाठी दोघांच्याही. डेफिनेटली. हो खूपच. तुम्ही एकमेकांकडे ज्या पद्धतीने बघताय त्यावर कळतंय. पण आता तुमची फॅमिली आहे सोबत हा. Yes. त्यामुळे मला असं वाटतं की पहिलं ते इंट्रोडक्शन एकदा होऊन जाऊ दे. बरोबर. सो एक एक करून मी Yes. सांगतो. आणि आपण कुणाच्या घरी आलो त्या आधी येस येस येस, आपण ज्यांच्या घरी आलो त्यांचीच पहिले ओळख करून देतो. अमृताची सगळ्यात मोठी ताई आसावरी चौबळ. नमस्कार. नमस्कार. त्यांच्या घरी आलोय आपण आणि योगायोगाने आपण जो इंटरव्ह्यू केला होता ती जागा इथून जवळच आहे, हो, ठाण्यातच. हो, सो हो, हा हो. योगायोग म्हणू Yes, शकतो yes. आपण. हे माझे वडील नमस्कार. प्रमोद एकबोटे. हे खास पुण्यावरून आलेत आपल्या इंटरव्ह्यू साठी इथे. आणि हे अमृताचे वडील नमस्कार. विकास बने. आणि या साईडची मला वाटतं अमृताने ओळख करून द्यावी. ही माझी आई विजया विकास बने आणि माझी 2 नंबर बहीण म्हणजे तिला दिदी, म्हणजे जसं ही ताई आणि ही दिदी आहे. शतावरी सुरू आहे. हे माझी ताई, माझी पण ताई आणि दिदीच आहे. हो. म्हणजे आता ना तुम्ही खूप रिअल बोलणार आहात का, हो ना? कारण सगळी फॅमिली आहे. हो, कारण म्हणजे optionच दोघांमध्ये नाहीये कोण आमच्याकडे. प्लस आहे कोण मायनस आहे आता फॅमिली ठरवणार आहे. आणि दोघंही किती प्लस आहेत हे सुद्धा फॅमिली ठरवणार आहे माझ्या मुलाखतीमधनं. तुम्ही पण तयार आहात ना सगळे? हो. सो शुभंकर, पहिला प्रश्न तर तुला. एक तर आता नाटक सुरू आहे हो. ही दोस्ती तुटायची नाही. Yes. आणि एक तर सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्या सोबत काम करताना एक वेगळी मजा असेल हे वेगळं विचारायला Definitely. नको. हो. एक तर दोघांना एकत्र काम करायला मिळणं
हीच तर खरी प्रेमातली गंमत असते, कारण तिथे आपल्याला कळतं आपलं इक्वेशन किती आहे. कारण रंगमंच हा इतका बोलता आहे Right. की तिथे आपल्याला कळतं की आपण किती एकमेकांकडे क्यू देऊन पटकन एकमेकांना डिलिव्हर करतोय किंवा आपल्याला कळतंय. हे खरं तिथे जास्त अधिक प्रभावीपणे कळतं. बरोबर. मला सांगशील आत्ता तू तो अनुभव कसा घेतोयस? सगळ्यात आधी तू जसं म्हणलीस तसं की रंगभूमीवर आम्ही पहिल्यांदाच जोडी म्हणून काम करतोय आणि दॅट टू एका दिग्गज जोडीसोबत जी रिअल लाईफ जोडीच आहे आमच्यासारखी, सुमित दादा आणि चिन्मय मावशी. त्यामुळे आम्हाला दोघांना, आम्ही दोघं मालिकेच्या माध्यमामुळे भेटलो. कन्यादान नावाची मालिका आम्ही करत होतो, तिथे आमची भेट झाली आणि आता आम्ही नाटक करतोय. तर या नाटक या माध्यमाच्या डायनामिक्स मध्ये जी गंमत आहे ना, ती गंमत आम्ही अनुभवतोय स्टेजवर पण आणि स्टेजवरनं घरी गेल्यावर पण. म्हणजे स्टेजवर जे आमच्यात होतं त्याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते आमच्या पर्सनल बॉन्डिंगमध्येही रिफ्लेक्ट होते आणि सेम वाईस वर्सा. सो खूपच गंमत आहे. म्हणजे आता आज आमचे 8 प्रयोग झालेत नाटकाचे आणि आता एप्रिलमध्ये 14 प्रयोग लागलेत. पण खूपच गमतीशीर आहे की काही काही वेळेला एकमेकांना सांभाळून घेणे, जे आम्ही रिअल लाईफमध्ये पण कळत नकळतपणे करतो, पण तिथे कॉन्शियसली सांभाळून घेणे, रंगमंचावरती कॉन्शियसली सांभाळून घेणे एकमेकांना. रिदम काय चाललाय स्वतःला ऐकणे, ऑब्झर्व करणे आणि त्यामुळे नकळतपणे रिअल लाईफमध्ये पण एकमेकांचं जरा मे बी जास्त ऐकतोय. लिसनिंग चांगलं झालंय असं वाटतंय मला, म्हणजे मे बी. पण लिसनिंगचं खूप फायदा झालाय आम्हाला, कारण आम्ही तिथे ऐकतोय एकमेकांना आणि त्या ऐकण्याचा फायदा आम्हाला खऱ्या लाईफमध्ये पण होतोय आणि अर्थात त्यामुळे ती सवय लागते मग. सवय लागते. सो ती एक गंमत आहेच. आणि तुला काय ऍड करायचं? म्हणजे तो जसं म्हणतोय तसं की लिसनिंगचा खूप मोठा या सगळ्यामध्ये वाटा आहे. कारण म्हणजे माझ्यासाठी तर व्यावसायिक नाटकच पहिलं आहे. म्हणजे सुमित दादा, चिन्मय मावशी आणि शुभंकर तर रंगभूमीवर काम करतायत, पण एक पार्टनर म्हणून, म्हणजे तू जसा प्रश्न विचारलास की पार्टनर म्हणून एकत्र काम करणं सगळं खरं आहे ना तिकडे. म्हणजे जसं कॅमेरापासून काही लपत नाही, तसं रंगभूमीवर तर काय लपणार, जे दिसतं, तोंडातून शब्द बाहेर, बाण निघाला आणि तो असं आहे. तर तिथे मला असं वाटतं ते अंडरस्टँडिंग खूप गरजेचं आहे. आणि एकमेकांची जी म्हणजे केमिस्ट्री आपण म्हणतो की बऱ्याचदा रीलमधनं दिसते किंवा ऑफस्क्रीन दिसते, तर तिथे खरा टास्क आहे तो. म्हणजे आम्ही प्रयोग सुरू व्हायच्या आधी दोघंही एकमेकांना असं सांभाळून घ्या, सांभाळून घ्या हे असं म्हणतो. आणि ते नुसतं म्हणण्यासाठी नसतं, तर ते जे आम्ही खऱ्या आयुष्यात लग्न करायच्या आधी, लग्नाच्या दिवशी अगदी म्हणलो की सांभाळून घेऊया एकमेकांना, ते आता आम्ही रोज जे आम्ही लग्न करतोय तिकडे रंगभूमीवर एक वेगळं, ती 3री घंटा व्हायच्या आधी तेच फिलिंग असते की आता मांजरपाट आंतरपाट जो ठरलाय तो काढणार आहे कोणीतरी. आणि ती धाकधूक तीच असते, त्याला सिमिलर प्लेनवरच आपण. आणि अर्थात म्हणजे जसं तू म्हणलीस तसं ती आमच्या बरोबर जी सिनियर जोडी आहे त्या जोडीचं एकमेकांसोबत असणं बघून, मग ते ऑफस्टेज असू दे किंवा ऑनस्टेज असू दे, ते बघून आम्हालाही खूप नकळतपणे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की सगळ्यांसमोर तुम्ही चुका न सांगता एकट्यात येऊन सांगणं ही अगदी छोटीशी गोष्ट झाली. किंवा मग जे काही वाटतंय ते रिहर्सल झाल्यानंतर घरी येऊन सांगणं, त्यावर डिस्कस करणं. कितीतरी वेळा आम्ही घरी जेवताना पण आमची डायलॉगची चक्रीच चालू असते, तर ते असं करून घे ग एकदा, तसं करून. मग ती मला सांगते नाही तू ना तसं कर शुभंकर, मला वाटतं तू एक 5 वेळाची तालीम कर. तर हे आमचं तेच चालू असतं गेले काही दिवस. अजूनही प्रयोग सुरू झालेत म्हणून हे थांबलं नाहीये. मे बी जरा प्रयोगांची संख्या वाढेल तशी मग कदाचित हे थोडं कमी. पार्टनरपेक्षा कोण जास्त क्रिटिक, अजून कोण चांगलं असू शकतो? क्रिटिक पहिला प्रेक्षक, पार्टनरच तर असतो. तू आता एक मध्ये ऍड केलंस एक लाईन की तो मला सांगतो पण समोर नाही, घरी आल्यावर सांगतो. दोघांमध्ये म्हणजे संसारात ना अनेकदा असं होतं जोडीदारांमध्ये की आपण ना लोकांसमोर पण चुका दाखवतो. म्हणजे आपल्या जोडीदाराला अंडर एस्टिमेट करतो किंवा पटकन बोलतो, तेव्हा आपण असं हा विचार करत नाही हा माझा नवरा आहे, ही माझी बायको आहे, आपण 4 चौघात तिचं काही चुकतंय त्याचं चुकतंय, पण 4 चौघात नको, आपण
हे दोघे जेव्हा असू तेव्हा आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. हे बऱ्याचदा दिसत नाही, पण मला वाटतं नाटकामुळे तुमची ती गोष्ट अधिक मजबूत होण्याला मदत झाली आहे का? एकत्र आपण जे संसार म्हणतो म्हणजे परत तेच की आमच्या सोबत जी जोडी आहे त्यांच्या गाठीशी इतका मोठा अनुभव आहे, त्यामुळे त्यांना आम्ही बघतो की ते एकमेकांसोबत कसे आहेत, किंवा आमच्या कुटुंबाला आमचे आम्ही पॅरेंट्स बघितले, बाबा आईला कुटुंबाला बघितलंय, बघतो पप्पा मम्मींना की बघतोय. ते एकमेकांशी कसे आहेत, किंवा बहिणी त्यांचं रिलेशन, त्यांचे अनुभव खूप जास्त आहेत. तर एकमेकांसोबत ग्रो होणं काय असतं, तर Exactly. मला तेच वाटतं की नजरेतनं सगळं तिथेच चालू असतं की हे हां, पण नाही, ती तिथे बोलायची जागा नाही. तू घरी घरी आल्यानंतर तुम्हाला कितीही ओरड, कितीही चुका सांग, कितीही काय कर, अल्टिमेटली त्यातनं ग्रो होणं इम्पॉर्टंट आहे. तू माझ्या खोटी स्तुतीही करू नकोस, बरोबर. पण मला तू सगळ्यांसमोर खालीही पाडू नकोस. तर आणि ह्याचा त्याने बॅलन्स प्रॉब्लेम असा पण होतो ना की त्या गोष्टीने होतं काय की त्या फक्त म्हणजे ही मला जे पार्टनर म्हणून ऍक्च्युली सांगू पाहतीये त्याच्याकडे लक्ष न देता त्या टोनकडे माझं लक्ष राहतं. बरोबर. मी त्या म्हणजे माझा इगो तिथे मध्ये येतो पर्सन म्हणून. त्यामुळे तिने पण ती काळजी घेणं गरजेचं आहे, मी पण ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि परत नाटक असल्यामुळे भयानक पेशन्स, नाटक हे माध्यम मुळात तुम्हाला पेशंट बनवतं कलाकार म्हणून. बरोबर. तर मला असं वाटतं की तो पेशन्स ह्या दृष्टीने पण रिफ्लेक्ट होतो. निश्चित. आणि परत तेच आहे की जी म्हणलं की ही म्हणते तसे की सुमित दादा आणि चिन्मय मावशीचं त्यातनं काय घेऊ शकतो की आम्ही नाटकात, तू जर प्रश्न विचारलास मला ते अल्टिमेटली आमच्या नाटकाच्या विषयाशी पण कनेक्ट होताना दिसतं. तर मला असं वाटतं की त्याने आमची दोस्ती अजून घट्ट होती. आम्ही दोघं एका पेजवर असण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्यात सांगू एकमेकांना, त्याचा कुठलाही रॉंग मेसेज जाईल माझ्या बोलण्यातनं किंवा तिच्या बोलण्यातनं मला, ह्याची आपण काळजी घेऊ. ही खरं तर म्हणजे दोस्तीमधलीच गोष्ट आहे, मैत्रीमधलीच गोष्ट आहे. मला आता तुम्हाला दोघांना हेच विचारायला आवडेल की बऱ्याचदा लव्ह मॅरेजेसमध्ये आधी दोघे मित्र असतात, भेट होते, ओळख होते, मैत्री होते, प्रेम होतं, लग्न होतं. सो लग्नानंतर ना असं आपण बऱ्याचदा म्हणतो की जेव्हा दोन माणसं मित्र मैत्रीण असतात, प्रियकर प्रियसी असतात, तोपर्यंत सगळं छान असतं. जेव्हा ते नवरा बायको होतात तेव्हा त्याच्यातला नवरा आणि तिच्यातली बायको ही एक इंडिपेंडेंट आयडेंटिटी असते, ती बाहेर येते आणि मग कुठेतरी ती मैत्री लांब व्हायला लागते, हरवते. पण आता तुमच्या नाटकाचं नाव आहे ही दोस्ती तुटायची नाही. तुमच्या लग्नालाही 2 वर्ष होत आहेत. मैत्री, प्रेम, ते लग्न आणि आता संसार सुरू आहे. सो तुम्हाला वाटतं की ती मैत्री जी आपल्यात होती ती अधिक घट्ट झाली आहे, ती कशी झाली आहे? पूर्वी शुभंकर असं होता, आता जरा तो हे नवरा झाल्यावर हे करत नाही, किंवा पूर्वी अमृता अशी होती, आता बायको झाल्यावर ती हे करत नाही. तर या सगळ्या गोष्टी मला आज सांगा, ती मैत्री तुमच्यातली कशी आहे? डेफिनेटली म्हणजे मी सांगू तर एकतर आता जे आमचं नाटक सुरू आहे ह्या प्रोसेसमध्ये पण ती मैत्री, म्हणजे मला असं वाटतं की ती रोज अपडेट असतो ना फोनचा, तसा तो नात्याचा अपडेट आहे असं मला वाटतं. की ती मैत्री अपडेट म्हणजे आपण एकत्र ग्रो होत असतो एका सिमिलर डेस्टिनेशनकडे, असं मला वाटतं की एका सेम टार्गेटकडे आपण दोघं एकत्र पॅरलली ग्रो होत असतो. पण ते ग्रो होत असताना जो संवादाचा पूल आहे मधला तो कोसळता कामा नये. तर मला असं वाटतं की तो उलट आमचा अधिक घट्ट होतोय, तो भक्कम होतोय अजून या नाटकाच्या प्रोसेसमध्ये, त्याच्या आधी पण. आणि ह्याच्यात नुसती प्रोसेसच येत नाही, नाटक 4 तास 5 तास आम्ही जी तालीम करतो तीच नाही येत. त्याच्या व्यतिरिक्त त्या नाटकाने आम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे फक्त आनंद तर आहेच, पण त्यातनं बऱ्याच गोष्टी अशा पण होतात की नाही जमत आहे यार, क्रॅक करता येत नाहीये, किंवा कसं करू ह्याला अप्रोच, ॲक्टर म्हणून कसं घेऊ हे वाक्य. आणि समोर सिनियर एक जोडी आहे, त्यांचं एक नकळत थोडंसं मनात एक प्रेशर पण आहे थोडंसं. तर पण त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं आम्हाला पहिल्या भेटीपासूनच राहतं. त्यामुळे ते गेलं, पण तरी एक कुठेतरी आहे की आपल्याला कुणीतरी बघतंय. ह्या सगळ्या गोष्टी असताना ना एकमेकांसोबत म्हणजे एकमेकांच्या बरोबर साथ आहे एवढं फिलिंगही खूप इम्पॉर्टंट असतं असं मला वाटतं. आणि तू म्हणतेस तसं थोडंफार गोष्टी आहेत
की म्हणजे बायको झाल्यावर थोड्याफार गोष्टी आहेत. पण तरी स्पेसिफिक तू कोणती गोष्ट सांगशील, म्हणजे अर्थात तिलाही ते कळू दे, म्हणजे ती म्हणेल की बाबा ठीक आहे, आता तू म्हणालास तर मी पण विचार करेन याच्यावर, कदाचित पहिल्यासारखं व्हायचं. नाही म्हणजे हे मलाही पटतं ते. अमृता तू त्याच्याकडे बघू नको. मी नवरा म्हणून मे बी नवरा म्हणून मीही तसंच करत असेल. पण हा म्हणजे ते ती बोलणारच आहे ऑफकोर्स, तिला पण तो वेळ देणार आहे मी. तू तुझं सांग. डेमोक्रेसी. मेरा टाइम मला एवढंच सांग, म्हणजे मला असं काही खूप हे नाही, पण आता नॉर्मल एक उदाहरण द्यायचं तर मी पटकन माझ्या एखाद्या जवळ राहणाऱ्या 2-3 मित्र जे आहेत, आम्ही आता सगळेच मित्र कॉलेजचे मुंबईत आलो आणि या क्षेत्रातच होतो. कोण एडिटर आहे, कोण साऊंड डिझायनर आहे. तर पटकन पूर्वी कसं होतं, कुठे रे, आलो चल, पोचलो, वेळ काय बघायचं नाही. पण आता अमृता, हे तुझ्या नाही, आम्ही सगळ्यांच्याच पुढच्या घरात. आठवड्यात 7 तारखेला ना संध्याकाळी भेटणार आहोत. तुझा काय प्लॅन आहे का त्या दिवशी? तर हे जे आहे की, पण ठीक आहे, हे म्हणजे आउट ऑफ रिस्पेक्ट पण आहे ते की मी सांगतोय, म्हणजे तुला असं हा, नाही की मी ग्रँटेड कशाला नाही धरत मी आहे, friends सोबत मला गृहीत नाही धरायचंय तुला. आणि मला ते जेन्युइनली नसतंच धरायचं. मी प्रयत्न असतो माझा की गृहीत धरलं नाही जाणार नाही होत तिला. मग ते दोस्तीमध्ये सुद्धा नाही, मैत्रीच्या बाबतीत सुद्धा अगदी आहे नाही, चल असं नाही, ग्रँटेड न पकडता तिला वेल इन्फॉर्म ठेवणं हा पण एक त्यामागे थॉट असतो. पण हा एक बदल आहे बदल की झाला, जो बायको, पण तो मला वाटतं हा बदल चांगला आहे, कारण तू अर्थात, त्या अर्थात. रिस्पेक्टने तिला विचारतोयस. बऱ्याचदा हे सांगितलंच जात नाही. अर्थात तुला काय वाटतं, काय किती बदललाय लग्नानंतर, त्या मैत्रीत कसा बदल त्या झालाय? विषयावर तर मी येतेच, म्हणजे बापरे. बोलतेच. पण तो जसं म्हणाला की रिहर्सल्स म्हणजे फक्त नाटक नाही, पण एक महिना 2 महिने आम्ही रिहर्सल्स करतोय, त्याच्या आधी 6 महिने वाचन करतोय. तर या सगळ्यामध्ये मला दोस्तीचा फॅक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट का वाटतो, तर एकदा मध्ये असं झालं होतं की रिहर्सल्सच्या वेळी शुभंकर शूट करत होता आणि त्या दिवशी तो नव्हता. तर मी तोच विचार केला की एक समजा दुसरा कोणी को ॲक्टर असता तर कदाचित तेवढं जाणवलं नसतं. पण त्यावेळेला मला की शुभंकर आहे, तो नवरा आहे, पण त्याआधी तो माझा मित्र आहे. मला त्यावेळेला मी खूप मिस करत होते त्याला. त्या रिहर्सलला मी त्याला फोन पण केला की अरे आज तू नाही आहेस यार. ते सगळेच आठवण काढत होते त्याची. पण मला असं वाटतं की ते मित्र तो जो फॅक्टर आहे ना, आणि ह्याची सुरुवात परत आमच्या कन्यादानच्या म्हणजे आम्ही जे सेटवर जेव्हा आमच्यात काहीच नव्हतं, म्हणजे लग्न आणि या सगळ्याच्या आधी खूप फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल की आमच्या दोघांमध्ये इतक्या नकळत गप्पा झाल्या होत्या. एकमेकांच्या घरच्यांबद्दल कळलं होतं, आवडीनिवडीबद्दल कळलं होतं की म्हणजे असं असतं ना की आपल्याला माहीतच नाहीये, त्या माणसासोबतचं फ्युचरच माहीत नाही, आणि तेव्हा आपल्याला त्या माणसाबद्दल खूप अनफिल्टर्ड कळतं. तर ते मूळ खूप मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं बरोबर या आणि गोष्टीमध्ये. त्याचा जो म्हणजे हा जो सॉरी मी ऍड करतोय, ही अनफिल्टर्ड म्हणते ना, ते अनफिल्टर्ड शब्द खूप छान वापरला तिने, की तो तसेच असतो ना आपण मैत्रीमध्ये, काहीच अपेक्षा नसतात, काहीच जजमेंट्स नसतात. काही माहित नाही ह्याच्यासोबत. त्याचा फायदा मला आज आमच्या नाटकातही होतो आणि मला माहिती की पुढे आम्ही जी कामं करू जोडी म्हणून किंवा इंडिव्हिज्युअली, सगळीकडे तो फायदा होईल आम्हाला, कारण तेव्हा आम्ही अनफिल्टर्ड राहिलो. हा, आणि ते नकळत राहिलो, म्हणजे असं नव्हतं की पासून तर ते कुठेतरी त्याचं मूळ आहे. आणि बदललाय म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं आता 2च वर्ष झाली आहेत, 2च वर्षांमध्ये बापरे. नाही, पण आजच्या काळात ना खरं तर मी हे 2 वर्ष म्हणजे पण खूप वाटतात. किती राहिलो एकत्र असं होतं ते, म्हणजे अनेकांच्या बाबतीत असं होतं. पण तुमच्या बाबतीत ते खूप छान तुम्ही ते मेंटेन ठेवलं. ग्रँटेड त्याच्याकडनं शुभंकरकडनं कोणाच्याच बाबतीत होत नाही, म्हणजे त्याचा तो मूलतः स्वभाव आहे की म्हणजे तो बदलला हे मला सांगशील तू? असं नाही करत असं. आठवायला लागतं म्हणजे तुम्ही बघा. आठवू दे ना, त्याने सांगितलं तसं. नाही, तुला आठवावं लागतं. असं होतं की आता तू न सांगता कुठे असं पटकन सिंगल असतो तेव्हा बॅचलर असतो तेव्हा, तर तसं नाही. पण तो मलाही कधी असं नाही म्हणत की, उलट मला आणि म्हणेल की तुझा काही प्लॅन आहे कर ना तू, चालेल काही हरकत नाही, मलाही करायला मिळेल त्या दिवशी म्हणजे अमृता नाहीये तर आपल्या फ्रेंड्सला आपण सांगायला. पण नाही, हाच रिस्पेक्ट खरं तर हवा. एकमेकांना ग्रांटेड धरू नये, तर एकमेकांना छान समजुतीने आपण ते सगळं करावं. मी त्याला खूप सुरुवातीला आम्ही रिलेशन मध्ये याच्या आधी सांगितलं होतं की
मला पर्सनली कोणाला ग्रँटेड पकडायला आवडत नाही, गृहीत धरायला आवडत नाही, तर ते माझ्या बाबतीत नाही झालेलं आवडेल मला. जर म्हणजे एकदम हो सुरुवातीला, बरोबर. तर ते होतं. अनफिल्टर्ड असण्याच्या काळातली गोष्ट आहे. हा, तर ते unfiltered. बरं नाही, बरोबर. सासूबाई आहेत Yes, तिथे, yes. त्यामुळे मला त्यांना आई तुम्हाला विचारायला आवडेल की मुलीचं लग्न झालं, मुलगी लहान असल्यापासून तिचं लग्न झालं, मुलं झाली, किती झाली, आईला टेन्शन हे टेन्शन इन द सेन्स काळजी म्हणूया आपण, मायेपोटीची काळजी असते. म्हणजे कितीही तिचं सगळं चांगलं असलं तरी. तर आत्ता मला सांगा, 2 वर्ष लेकीच्या लग्नाला होत आहेत, त्यामुळे आता जावयाबद्दल मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, मुलीबद्दल आणि आपण नंतर ऐकूया. जावई महत्वाचं. जावई एकदम उत्तम आहेत, म्हणजे त्याच्याकडे सर्व गुण धन्यवाद. संपन्न असा जावई मिळालेला आहे. त्यासाठी मी स्वामींचे आभार मानेन. आणि मुलीबद्दल म्हणाल तर दोघेही म्हणजे सुखी आहेत, समाधानी आहेत. आणि आम्ही पण दोघं त्यांचा संसार बघून सुखी आहोत, समाधानी आहोत. टिप्स कोणत्या दिलेल्या मुलीला लग्नाच्या आधी? आईचं असतं ना, बघा आता इथे लेट उठतेस, तिकडे लवकर उठायचं. म्हणजे हे मी एक उदाहरण दिलं, पण बऱ्याचदा आया हे सांगतात की बघा इथे तुला सगळं हे करावं लागत नाहीये, पण सासरी कितीही सगळं असलं तरी या गोष्टी लग्न झाल्यावर कराव्या लागतातच. त्यामुळे अमृताला तुम्ही असं काही सूचना दिल्या होतात का आई म्हणून? माझ्या 2 मुलींचा जसा संसार चाललेला आहे, त्या जशा आपला संसार, सासू सासरे आणि आपलं कुटुंब सांभाळून आहेत, तसंच तुला राहायचंय, तुझ्या कुटुंबाला धरून राहायचंय, तरच ते आम्हाला आनंदाचं वाटेल. बऱ्याचदा असं असतं ना, घरी मुलगी ज्या घरात जाणार आहे तिथे सासू असेल तर बाबा आपल्या मुलीवर काही जबाबदारी नाही, कोणतरी बाई आहे. पण आत्ता आपली मुलगी जाणार आहे तिथे पुरुष आहेत 2, आणि अर्थात असतं की एक बाई आली की घराला घरपण येतं, आणि त्यामुळे त्या दृष्टीने तिला ते सगळं करायचं होतं. आई म्हणून त्याचं दडपण किती होतं, कारण पटकन गेल्यावर जबाबदारी येणार आहे. पण खरं सांगू का, तिचे सासरे खूप म्हणजे उत्तम सासरे म्हणून जे असतात, त्यांनी खूप सांभाळून घेतलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी पहिल्याच दिवशी जेव्हा भेट झाली तेव्हा सांगितलं, तुम्ही मुलीची काळजी, माझी मुलगी आहे ती, असं मी तिला सांभाळणार आहे. तेव्हा मी तिला सांगितलं की तू अजिबात काळजी करू नकोस, तुझं सगळं उत्तम आहे, फक्त सगळ्यांना धरून राहा, सगळ्या कुटुंबाला धरून राहा, त्यातच तुझी प्रगती आहे. आता सासऱ्यांचा उल्लेख झाला, खासरे. मला आठवत नाही आपल्याच मुलाखतीत तू खासरे म्हणाली होतीस, म्हणजे बघावं लागेल मला पुन्हा हो. तो इंटरव्ह्यू. त्याचं इन्व्हेंशन त्या मुलाखतीत झालं, मी ऐकलं. माझ्या लक्षात आहे तो ब्रँडच झाला आता. बरं, काय सांगाल आता? मी सुनेविषयी विचारते, मुलाविषयी बोलूच आपण, पण जसं मी म्हटलं तसं की सून घरात येणार म्हटल्यावर एक असं असतं ना की तिची एक तिच्या आवडीनिवडी असतात, त्या आपण जपायला जातो, किंवा तिच्या कलेनं थोडं घ्यायला जातो. आणि आता इथे ती 2 पुरुष आणि एक आता बाई नव्यानं येणार होती घरात, तर ते एक आपलं एक होतं की बाबा मी कसं तिला सांभाळू, सासरा म्हणून मी कसं. तुमचं प्रिपरेशन काय होतं अमृता घरात यायच्या आधी? कशा पद्धतीची तयारी होती? प्रिपरेशन करण्यासारखी काहीच गोष्ट नव्हती. म्हणजे हां. कारण असं आहे की माझा स्वभाव असा आहे की गोइंग विथ द टाइम, म्हणजे हर फिक्र को धुए में उडाता चला गया, आणि जे आहे ते ऍक्सेप्ट करणं, म्हणजे ऍक्सेप्ट द थिंग ॲज इट इज. बरोबर. तसं अमृता जेव्हा आमच्या घरी येणार किंवा तिची एकबोट्यांच्या घरात येणार, तर ती मुलगीच आहे, ती म्हणजे म्हणतात ना आपल्या क्षणाची पत्नी, आणि तसं क्षणाची सून आणि अनंतकाळची मुलगी आहे ती माझी. त्यामुळे तो एक भाग होता. दुसरी गोष्ट, आत्ता ते दोघं बोलताना जे बोलले ते मला पुन्हा एकदा म्हणावंसं वाटेल की 4 चौकात सांगू नको, घरी गेल्यावर सांग किंवा एकांतात असताना सांग. त्याच्यामागे त्यांच्या नाटकातला जो मेसेज आहे लेखकाने दिलेला की लव पुरेसं नसतं, रिस्पेक्ट पाहिजे, महत्वाचं असतं. आणि म्हणूनच मला ते पहिला प्रयोग जेव्हा मी बघितला पुण्यातला, म्हणजे पुण्यातलाच प्रयोग मी बघितला, त्यावेळेला मला ते जाणवलं आत्मा की या दोघांमध्ये, इव्हन आमच्या तिघांमध्ये किंवा आमच्या सगळ्याच फॅमिलीमध्ये, म्हणजे बनेच्या बाजूनी आणि आमच्या बाजूने, आम्ही एकमेकांना रिस्पेक्ट करतो, म्हणून आम्ही एकमेकांना प्रेम करतो. बरोबर. आदर महत्वाचा. हा, तर तो जो संदेश आहे, म्हणून मी खास आमच्या तिघांचा एक फोटो काढायला लागला होता तिथे, आणि इन्स्टावर टाकलं होतं की वी लव्ह बिकॉज वी रिस्पेक्ट इच अदर. येस येस. तर तो एक भाग महत्त्वाचा आहे. आणि बाकी काय नाही, ती मुलगीसारखीच आहे. एक अगदी मजेने मी बोललो होतो पहिल्याच बैठकीत की माझी एकच अट आहे, बाकी काय अटी नाहीत, की माझ्यामध्ये तुम्ही येऊ नका, तुमच्यामध्ये मी येणार.
म्हणून आम्ही सुखी आहोत हे निश्चित. बरोबर मला जे करायचं ते करू दे, तुम्हाला जे करायचं तुम्ही करा, फक्त एकमेकाला सांगून माहिती असते. कनेक्टेड राहू. बरोबर. सुनेमधले कोणते गुण तुम्हाला जास्त आवडतात? आता 2 वर्षात बरेच हा जो मी ठीक पहिला हे म्हणला झालं तो असेल. ऍक्सेप्ट ॲज इट इज, तो तिच्याकडे उपजतच आहे. आय डोंट नो की म्हणजे आई वडिलांच्या संस्कारामुळे आहे का काय, पण मी कन्यादानच्या सेटवर तिला जेव्हा भेटलो ना तेव्हा पहिल्यांदा आमची ओळख झाली. तेव्हा पहिल्यांदा बाबांना भेटवलं होतं तिकडे हो, म्हणजे मी एक- तुमचं हो, झालं म्हणजे- आणि मी स्वतःहून गेलो होतो. तेव्हा त्याचं कारण असं होतं की एकतर शुभंकरला ही सिरियल मिळाल्यानंतर मला खूप बघायचं होतं की काय कसं चालू आहे ते. आणि तेव्हा असं काही प्रोपोगंडा नव्हता भेटवण्यामागे. जनरल बाबा यायचा माझ्या बरोबर, किंवा मुंबईत त्याला मी घेऊन 1-2दा गेलो होतो सेटवर. माझे मामा मामी पण घेऊन गेले आणि होते आणखीन set. एक त्याच्यामध्ये Just भावना सगळ्यांची होती. ओळख करून देतो तशी मी त्याला हिची पण करून दिली. त्याच्यामागे माझं जाण्यामागे एक भावना होती की अश्विनी असती तर गेली असती ना, नाही का. तर आपण पण जायला पाहिजे, काय करतोय आपलं मुलगा बघायला पाहिजे, आणि वेदर ही इज ऑन द राईट ट्रॅक. ते पेरेंटिंग बरोबर. तो असतो तसा, तो माझा दोस्त आहे पहिल्यापासून. म्हणजे अगदी जेव्हापासून त्याला समजायला लागले तेव्हापासून आम्ही कधी वडील मुलगा या नात्याने आम्ही कधीच, Right. तसंच हिचं पण आहे, ती माझी मैत्रीणच आहे. तर त्यामुळे आमच्यामध्ये तसा पण, आणि त्याचाही आग्रह होता की तू ये एकदा, सगळ्यांना मला तुला भेटायला लावायचं आहे. तर जेव्हापासून मी तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आमचं एक जे बॉन्डिंग झालेलं आहे, अर्थात ते वेगवेगळ्या गमती जमतीतनं झाले. म्हणजे मी पुण्याचा, ती मुंबईची, तर पुण्याच्या काही टिपिकल सवयी की दुपारी झोपावंच लागतं किंवा चहा आवडतोच पुणेकरांना. तर तसं तिच्याही बाबतीत मी बरंच काय टॉन्टिंग करून आमचं ते छान दोस्ती. पण काय तिला तुम्ही टॉन्टिंग करायचं? काय नाही, मुंबईची आहे, तू झोपत जा दुपारी. 1 ते 4 बंद ठेवत जा सगळं. पुण्यामध्ये चालत नाही असं वगैरे वगैरे. अशा आमच्या गमती चालायच्या. आणि छान तिथे अविनाश नारकर सारखा एक सिनियर नट होता, तोही अर्थात माझ्याशी आधीपासूनच कनेक्टेड होता, तर तोही समजून घ्यायचा. त्यांनी एकदा बोलता म्हणलं होतं की ह्या दोघांचं लग्न झालं ना तर फार चांगलं होईल. अविनाश सरांनी हो, म्हणजे एक प्रकारे असे खूप आमच्या जवळचे आहेत त्या काळातले, ज्यांनी हे इनडायरेक्टली मॅनिफेस्ट केलं होतं आमच्यासाठी. हो. पण ते असतं मॅनिफेस्टेशन, आणि दुसऱ्यांनी करणं अधिक नक्कीच, लगेच नक्कीच. चांगल्या गोष्टी करणं ते खरं तर हे आहे. नक्कीच. आणि त्यामुळे तिच्याबद्दल काही म्हणजे शी इज ऑल राईट, गुड. मुलाबद्दल काय सांगाल? मुलगा लग्न झाल्यावर बदललाय का? म्हणजे इंडिव्हिज्युअल बापरे, मला एकदम बापरे. सगळ्यांसमोर सांगू का? सगळ्यांसमोर आज म्हणून तर कोट भरवलंय मी, फॅमिली कोट. पण मला सांगा, आता सुनेचं झालं, पण बऱ्याच जण आई वडिलांना हे टेन्शन असतं की लग्न झाल्यावर आपला मुलाकडचं सांगते मी, आपला मुलगा बदलेल, सुनेच्या हातात जाईल, किंवा बऱ्याच गोष्टी आपल्याला पण थोड्याशा विचार करून कराव्या लागतील, याचं दडपण असतं. ते एकदा तुमच्या डोक्यात काय सुरू होतं आणि आत्ता लग्न झाल्यानंतर तुम्ही पाहताय तो बदललाय का? की तो दुसऱ्या टीम मध्ये गेला आणि सून तुमच्या टीम मध्ये आली? हे प्रश्न साहजिक आहेत येणं, कारण आपल्या समाजाची रचना तशी आहे. लग्न झाल्यानंतर मुलगा मुलीच्या अधीन जाईल, किंवा मुलीच्या कडच्यांना असं वाटतं की मुलीने घर ताब्यात घ्यावं. अशा पद्धतीचा कुठल्याही विचारसरणीला मी मानत नाही. कारण कसं आहे की लग्न हे त्या मुलगा आणि मुलीचं नसून ते 2 परिवारांचं. आणि म्हणूनच पहिल्या क्षणापासून, म्हणजे मला वाटतं याच घरामध्ये मी पहिल्यांदा भेटायला आलो होतो, याच बिल्डिंगमध्ये, तेव्हापासून आमच्या सगळ्यांचंच फॅमिली मेंबर्स एवढे छान बॉन्डिंग झालेलं आहे पहिल्या भेटीपासून. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा आलो तेव्हा हे सगळे असे दारात उभे होते. तुम्ही म्हणलं अरे काय म्हणजे एखादा क्रिकेटपटू कसा बॅट्समन मध्ये असतो आणि स्लीप गली असे ते सगळे, म्हणून मी असं घाबरून, तेव्हापासून जे आमचं सुरू झालंय. आणि आता मम्मी म्हणल्या तशा अमृताजी आहे की स्वामी हा आमचा सगळ्यांचा एक श्रद्धेचा विषय आहे, कॉमन. म्हणजे मी अगदी सांगायला आवडेल मला की मी पहिल्यांदा गेल्यानंतर यांना काय भेट घ्यावी की लक्षात राहील भेट, मला काय ते सुचत नव्हतं. म्हणून पुण्यातलं मी फोटो फ्रेमच्या मार्केटमध्ये जाऊन अचानक मला एक स्वामींच्या डोळ्याची, म्हणजे डोळेच फक्त दिसतात त्याच्यात, एक फ्रेम मला आवडली. आणि मी जेव्हा ह्यांना आमच्या व्यायांना दिली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, कारण ते स्वामींचे परमभक्त होते, मला माहित नव्हतं. सो दॅट इज म्हणजे कदाचित ते वरून आलेलं असेल की हेच यांना आवडणार आहे आणि इथून तुमचा आता प्रवास चालू होणार. आता प्रश्नाकडे येतो की शुभंकर बदलला असं नाही म्हणता येणार, परंतु काही प्रमाणामध्ये तो आपण ह्या गोष्टी केल्या तर काय वाटेल इतरांना. आता माझं काही तसं बंधन नव्हतं. म्हणजे रात्री तो किती उशीर आला तरी मी फक्त एवढंच म्हणायचं की जास्त उशीर करू नको,
तुला हेल्थचा प्रॉब्लेम येईल किंवा काय. तर तेव्हा ते तशी त्याला मुभा होती, पण अमृता आणि तो एकत्र आल्यापासून तो त्या गोष्टींचा विचार करायला लागला एवढंच. आणि तो चांगला विचार आहे येस. अर्थातच. आणि तो 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 त्या अर्थाने बदलला, हे चांगला बदल आहे. चांगला बदल, सकारात्मक बदल निश्चित. डेफिनेटली. तुम्हाला आज आणि ताब्यात जायचं म्हणाल तर ते दोघांनी मला ताब्यात घेतलं आणि मी त्यांना ताब्यात घेतलं. असं ताब्यात घेण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे एकमेकांच्या सोबतीनं आणि एका पेजवर अगदी तसंच सगळं राहणार, सुरू आहे. तसंच राहणार. मला आज इथे शुभंकरची त्या दिवशी आईविषयीची मी एक हे वाचली, पोस्ट वाचली आणि खरंच डोळ्यात पाणी पण आलं की नकळत. आज अश्विनीताई असत्या तर कदाचित एक चौकोनी कुटुंब असतं आणि कदाचित काय सांगाल ती कमतरता एक सुनेला जी आपण असं ना सासूचं जे हे अगदी असतं ते बरं किती झाला हा वाटतं? प्रश्न विचारला. कारण एक गोष्ट माझ्या मनात होती, ती कशी बोलायची याची मी वाट बघत होतो. मी आणि अश्विनी जेव्हा भेटलो, म्हणजे आमचं लग्न झालं, आमची लव्ह स्टोरीच आहे, 2.5 वर्षाची हो लव्ह हो स्टोरी. माहितीये. हो आणि ते पण नाटकामुळेच भेटले. हो हो माहितीये. तर तेव्हापासून आमच्या दोघांच्या मनात असं होतं की आपण दोघांनी कलेच्या क्षेत्रामध्ये एकत्र काहीतरी करावं. म्हणजे ऑन स्टेज असेल, ऑन स्क्रीन असेल. अर्थात ते जमलं नाही, म्हणजे माझ्या घरच्या जबाबदारीमुळे वगैरे, परंतु ते मी ह्या दोघांमध्ये पाहतो. आणि अश्विनीने पण तेच केलं असतं की तुम्ही पण ह्या दोघांमध्ये तेच आमच्या दोघांचं जे एक पार्टनरशिप होती किंवा स्वप्न होतं काही म्हणजे तशी की आपण दोघं कुठेतरी आहोत आणि आपल्या दोघांची अशी कुठेतरी एकत्र वाटचाल चालली आहे. बरोबर. असं जे आहे ते आम्ही पाहतो. आणि अर्थात अश्विनी काय तिने डोक्यावरच घेतलं असतं. मी तिला म्हणलं सुद्धा गोड होत्या त्या. पहिला प्रयोग जेव्हा होता तेव्हा म्हणलं होतं की तिने इतक्या लोकांना फोन केले असते हो हो हो. की माझ्या मुलाचं आणि सुनेचं नाटक आहे आज, आणि तिचं तेवढा नेटवर्किंग आणि हे होतं काम होतं होतं. होतं नाटकात तर त्या म्हणजे काय म्हणजे बघायला मला आठवतंय विचारायलाच की एखाद्या ती नसलेल्या एखाद्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग असेल तर ती आवर्जून फोन करून सांगायची सगळ्यांना त्या ग्रुपमधल्या, म्हणजे अगदी इन्क्लुडिंग बॅकस्टेज की शुभेच्छा, बेस्ट लक, मस्त होऊन जाऊ दे असं. सो ती नाचलीच असती डोक्यावर. आपण ताई तुमच्याकडे बहिणीचं आज पूर्ण एकंदरीतच हे त्या निमित्ताने तुमच्याकडे आम्ही आलोय. तर लहान बहिणी जी असते ना तिच्याविषयी मोठ्या बहिणीला खूप असं एक काळजी असते. तिचं लग्न होतं कारण तिने सगळं तिला पॅम्परिंग केलेलं असतं, सांभाळलेलं असतं, तिला लहानाचं मोठं होताना पाहिलेलं असतं. आता 2 वर्षानंतर तिचा संसार छान सुरू आहे, त्यांच्या दोघांचं जे काम सुरू आहे ते एक असतं ना बहिणीला, आता आपण इथून रिलॅक्स आहोत. आई नंतर असं म्हणतात मोठी बहीण ही आईच असते. काय सांग? काही नाही, जसं तुम्ही म्हणालात तसं की माझ्यात आणि तिच्यात 10 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे बरोबर मी जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा ती पहिलीत गेली आहे. त्याच्यामुळे ते एक फर्स्ट डॉटर फिलिंग असतं ना. म्हणजे माझा नवरा नेहमी म्हणतो माझ्या मुलीला की अमू मावशी तिची पहिली मुलगी आहे, आणि ते तसंच तेच फिलिंग आहे. आणि यू सेड इट की ते पॅम्परिंग झाल्यानंतर म्हणजे मला तिचं कौतुक ह्याचं वाटतं की आम्ही आमची शाळा परांजपे विद्यालय, कॉलेज साठे कॉलेज, तर तिने ना एक स्वप्न बघितलं होतं 9वी 10वीत असल्यापासून की आपल्याला या क्षेत्रात जायचं आहे आणि या क्षेत्रात येणं, आपलं स्थान बनवणं एवढं सोपं नाही आहे. आणि जेव्हा की तुम्हाला एक फॅमिली बॅकग्राऊंड पण नसतो, कोणाचं साथ नसते, पण तिने कन्सिस्टंटली ते करत म्हणजे जय महाराष्ट्राचे न्यूज रिपोर्टर, त्यानंतर सिरियल्स आणि व्यावसायिक नाटक हा खूप मोठा माइलस्टोन आहे आणि जो तिने तिच्या चिकाटीने अचीव केला आहे. आणि आमच्या सगळ्यांसाठी तिने व्यावसायिक नाटक करावं हे आमचं सगळ्यांचं एक मॅनिफेस्टेशन होतं, सगळ्यांचं. कारण नाटकाचा एक वेगळा दर्जा आहे, त्याला येणाऱ्या रसिकांचा एक वेगळा दर्जा आहे आणि तिथली एक वेगळी मजा आहे, म्हणजे रंगमंचाची एक वेगळी मजा. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं ते एक मॅनिफेस्टेशन होतं की तिने तिला मिळावं. आणि शुभंकरसारखा जोडीदार अर्थात तिला मिळाला आहे. त्या दोघांचं छान, त्याच्यामुळे ते जमतं आहे, ते रंगमंचाचा त्यांचा तो सगळा आनंद एकत्र घेत आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं की 2 वर्षांनी कसं वाटतंय. आम्ही ना तिच्या लग्नात नेहमी मुलाचा कान पिळला जातो, भाऊ पिळतो बरोबर, पण आम्ही सगळ्या बहिणींनी अमृताचा पण कान पिळला होता की शुभंकरच्या आम्ही ताई आणि दिदी आहोत. आणि त्यालाही सांगितलं होतं की तिने तुला त्रास दिला किंवा तिने तुला काही नाही दिलं तर तू आम्हालाही हक्काने सांगायचं, आणि त्याला तो हक्क दिला. हो, त्यामुळे आणि मी मगाशी म्हटलं तसं मला नाही वाटत शुभंकरमध्ये काही बदल झाला असेल तर कदाचित अमृतात झाला असेल. इतका तो गोड आणि गुणी आहे, खरंच गुणी आहे. म्हणजे आम्ही खरंच ब्लेस्ड आहोत की शुभंकर सारखा जावई आम्हाला मिळाला आहे. खरंच फक्त मी ऍड करतो, त्यांचा
जोडीचं पहिलंच पदार्पण आहे व्यावसायिक रंगभूमीवर. हो आणि त्यांना ज्या दिग्गज जोडीची साथ मिळाली त्यांना दोघांनाही मी पहिल्या प्रयोगाच्या वेळेस बेस्ट लकसाठी व्हॉइस नोट पाठवली होती हो आणि वेगवेगळी पाठवली होती. दोघांनी आळीपाळीने अरे तू काय काळजी करतो, ते मला मुलगा आणि मुलगीसारखेच आहे, डोंट वरी. आणि अतिशय चिन्मयीने तर इतकं भरभरून कौतुक केलं होतं त्यांचं की अतिशय गोड मुलं आहेत आणि तुम्ही काहीच काळजी करू नका, ते अतिशय व्यवस्थित काम करतायत. तर आम्हाला हा एक स्वामींचा मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो की बरोबर. त्यांच्यासारख्या जोडीबरोबर ते करतात नाटक. बरोबर. अमृताचे बाबा, आता मला तुमच्याकडनं जावयाविषयी ऐकायला आवडेल, कारण सासरे आणि जावई ही जोडी अशी अट्रॅक्टिव्ह जोडी आहे. जावयांसाठी सांगायचं म्हटलं तर मी सांगतो, म्हणजे माझी 2 मुलींची लग्न झाली, पण ते ह्यांच्या बाबतीत जरा मला हे देवाने स्वर्गातच त्याच्या गाठी बांधल्या. आपण फक्त निमित्तच असतो. हा. जसे माझे दोन्ही जावई त्या आणि आनंदी आहे आणि त्याच्या दोन्ही मुली मी त्याच्यात खूप आनंदी आहे. आणि ह्याचा अनुभव मला खूप माझ्या आजारपणामध्ये मी जेव्हा बरोबर मला दोघांनी, आणि ज्यावेळेला मला थोडं मलेरियाचा अनुभव झाला त्याच्यामुळे मला खूप झाला होता. नंतर नेमका शुभंकरीकडे त्यावेळेला नेमका इथे छावा नाटक लागलेलं, छावा सिनेमा लागला होता आणि त्यावेळी ते हे लोक सगळे मुंबईला आले. आणि त्याने त्यावेळेला तेव्हा मला इथे आल्यानंतर त्याने एवढं मला म्हणजे जसं वडिलांना करतो तसं मला त्याने ॲक्च्युअली मला मी आंघोळ पाडायला मला मलाही आंघोळीला गेलो, मला इतकी आहे पण उठायची येत नाही. कारण त्याने मला वरती उचललं. आंघोळ पण मला वरती उठता येत नव्हता मला. काय त्यावेळेस म्हटलं तेव्हा फक्त एकच मी सुखी आहे ह्याच्यामध्ये, मला तिन्ही जावं जसे मिळाले आणि मी खूप आनंदी आहे. आणि मुली माझ्या सगळे सुखी आहेत. आणि हिची निवड काय आणि ही चुकली. आणि नेहमी आम्हाला वाटायचं की जी सिरियल चालू होती त्यावेळेला एक देवा, हे जर खरंच जर ह्याच्या बाबतीत झालं, आमच्या मनातून जर खरंच जर होतं आणि खरंच झालं, सत्यावर उतरलं, तर त्याच्यावर एक गोष्ट मला ऐकल्यानंतर मला इतकं ते समाधान वाटलं ना, तेच मला ऐकलं खूप आलं मला जास्त. युनिव्हर्सल मॅनिफेस्टेशन नाही, होतं नाही, म्हणजे नाही. वाटायला. वडिलांचं मॅनिफेस्टेशन पण खूप आहे मला. नाही चालेल. म्हणजे याच्यावर एक मीच सांगते, बाबा जे म्हणाले ते म्हणाले ना की आम्ही सिरियल, म्हणजे त्या सिरियलमध्ये आम्ही मित्र होतो. तिने 15 जुलै 2022ला मला संध्याकाळी मेसेज केला, ताई मला बोलायचं आहे. नाही तिच्या बर्थडेच्या आधी हां, बरोबर. माझा वाढदिवस असतो 18ला, त्याच्या आधी 15 जुलैला तिने मेसेज केला की ताई मला बोलायचं आहे. त्याच्यावर मी म्हटलं की काय, म्हणजे लग्न का नवीन जॉब किंवा नवीन काय. मला थांब घरी येऊन बोलते. आणि ती आली आणि मी तिला फक्त एवढंच विचारलं, शुभंकर एकबोटे ना? आणि ती म्हणाली तुला कसं कळलं? आणि मी म्हटलं की दीदी आणि मी आम्हाला 2 महिने आधीच असं वाटत होतं की तू येऊन कधी फक्त सांगतेस. म्हणली पण असं काही नाहीच आहे, म्हणजे आमचं नव्हतंच, त्यांनी आज मला विचारलंय. म्हटलं मांजर दूध पिते तेव्हा तिला वाटतं आपण बाकीचे डोळे मिटलेत सगळ्यांनी, पण असं नसतं. आणि ते तेव्हा पकडलं गेलं होतं. नाही, आता आपण छोट्या दीदीकडे जाऊया. तुझ्या काय सांगाल अमृता आणि शुभंकर, जेव्हा 2 वर्ष आधी तुम्ही जसं सगळेच म्हणताय की आम्ही मॅनिफेस्टेशन केलं होतं, कुठेतरी आमच्या डोक्यात होतं, त्याविषयी सांगाल. आणि आता कट टू 2 वर्षानंतर आपण जे पाहतो ते खूप छान सगळं सुरू आहे, सो त्याचा एक वेगळा आनंद असतो, त्याविषयी काय सांग? जसं त्यांनी सांगितलं तसं 2 वर्षापूर्वीपासूनच आम्हाला माहिती होतं की कुठेतरी काहीतरी चाललंय, पण आम्ही वाट बघत होतो कधी आमच्यापर्यंत न्यूज येते. आणि जसं की 2 वर्षानंतर पण अजूनही तसेच आहेत ते दोघंही गोड, जसे पूर्वी होते तसेच. आणि खूप छान त्यांचं बघून कौतुक वाटतं. आता जसं नाटक चालू आहे सगळंच ओव्हरऑल खूप छान वाटतंय. अशीच त्यांची प्रगती हो. आणि आम्ही सगळेच कुटुंबातले इनफॅक्ट ह्याच गोष्टीची वाट बघत होतो की कधी त्यांचं छान
रुळेल, छान सुरू होईल आणि तसं होतंय. बरं, आपल्या बहिणीला ना आपण नेहमी सांगतो, जसं मी आता ताईलाही विचारलं, की लहान बहीण असल्यावर बघा, आणि मेन म्हणजे मुलगा खूप छान चांगला असेल, आपल्याला माहिती आहे की बाबा तिचा नवरा खूप चांगला आहे, तर आपल्याला बहिणीचं माहिती असतं ना आधीपासून, त्यामुळे आपण तिला थोड्या कानपिचक्या देत असतो. तू हे असं करू, तिने जर तू असं करू नको, तू चुकले, असं होतं का तुमच्यात? आम्ही तिला तेच सांगतो, शुभंकर खूप गोड मुलगा आहे. Exactly, त्यांना माझी काय, त्यांना शुभंकरची जास्त काळजी काळजी. असते. म्हणजे काही आता दीदी तर फार सुंदर जेवण बनवते, तर काही असेल तर ती शुभंकरसाठी घेऊन जा. हो. किंवा ताई तर म्हणजे हे शुभंकरसाठी घेऊन जा, हे तर असं होतं की माझ्या बहिणी आहात तुम्ही. नाही शुभ एकदा तर म्हणजे आता थोडंसं हे करते, म्हणजे मम्मी पप्पा आता ताईकडे असतात, तर त्यांना असं बऱ्याचदा होतं की आता शूटिंगमधनं कधी वेळ आहे तर मग आलीस तर थांब असं म्हणणारे पप्पा मला म्हणाले, शुभंकर आज घरी आहे, म्हणजे तो आज शूटिंगला नाही आहे. तर म्हटलं हा आज तो, मग जा तू जा, आज घरी जा, असं असं. त्यामुळे त्यांचं मला इतकं छान वाटतं की ह्या सगळ्यांचा शुभंकरवर खूप जास्त जीव आहे. नाही, ताई दीदी दोघी म्हणजे अमृतासाठी जेवढं प्रेमाने करतात त्यापेक्षा जास्त प्रेमाने माझ्यासाठी पण करतात. म्हणजे कधी ठाण्यात आलो तर म्हणजे मला फुल पाहिजे ते माझी नजर गेली की तो पदार्थ माझ्या इथे असतो. आणि दीदी एवढं छान जेवण बनवते, सुगरण आहे, प्रतिम, सगळंच व्हेज नॉन व्हेज. तर ती काही बनवलं की विफास्ट करते, मला घरी पाठवते. सासूबाईंकडून खास लाडू हो, येतात. सासूबाईंकडून खास दाण्याचे लाडू vice येतात. versa, म्हणजे सेम पुण्याहून मला हा, जे पुण्याहून येतं, पुरणपोळ्या ते येतात. तर म्हणजे पुरणपोळ्या येतात खास बाई, पुण्याला आमच्या बाबा घरी- बाईंना सांगून बनवतात. आमच्या घरी बाई जे म्हणते ती त्यांना आम्ही म्हणतो बाईच, ते कॉमेडी वाटेल लोकांना, पण ते आमच्या घरातलीच आहेत. त्या अरुणा नाव आहे त्यांचं. त्या पण मी एक आपलं सातवीत, प्रेमाने ठेवलेलं नाव बाई. हा बाई, त्या आमच्या मी सातवीत असल्यापासून त्या घरी आमच्या स्वयंपाक करतात आणि चप्पा घरातला त्यांना माहिती आहे, माहितीये. किचन मधला आणि खास इतके वर्ष राहणं म्हणजे खरंच आता एक्झॅक्टली. आणि त्याही सुगरण आहेत, त्यांना सगळ्या टेस्ट कळल्या. हा, ती घरकाम करणारी, पण ती तर म्हणजे मी 22-25 वर्ष झाली. So त्यांचाही तेवढाच माझ्यावर पण जीव आहे. पुरणपोळीचा विषय म्हणजे एक मिनिट. हा तुझं Sorry, प्रश्न हा. विचारला होता तो सगळंच किती भरकटलं. काल काय ते सांगत होतीस तू काहीतरी. म्हणजे हा. बहिणीने आपण कानपीस देतो ना, शुभंकर चांगला आहे, तू तुझंच जरा हे कर, असं काही होतं का तुमच्यामध्ये? हा, तिला आम्ही तेच सांगतो, शुभंकरला छान सांभाळ, त्याची काळजी घे. आम्ही तिला तीच टिप्स देत असतो, तुझी नाही आम्हाला काळजी, पण त्याची काळजी तू घे. कारण तुझ्यासोबत परफेक्ट योग्य माणूस आहे, त्यामुळे तुझी Yes, yes, काळजी घे. अगदी परफेक्ट, म्हणजे खूपच धन्यवाद. लाखात एक आहे. बरं ताई, हो. पुरणपोळ्यांचं येस येस. पुरणपोळ्यांचा विषय ती म्हणाली, कारण तिला पुण्याहून खास येतात. त्याचं खास सांगायचं म्हणजे तिला पुरणपोळ्या आवडतात, म्हणून लग्नात सासऱ्यांनी खास मेनू ठेवला होता आणि सगळ्यांना पुरणपोळ्या होत्या, का तर सुनेला आवडतात. तुपाची डाळ. आणि तुपाची डाळ. बऱ्याचदा लग्नात ते कमी असतं ना, कारण त्याचा हेच खूप Yes. मोठा घाट असतो त्यामुळे पुरणपोळ्यांचा. त्यांचं खूप जीव आहे. आम्ही पैज लावली होती दोघांनी. हा. तर ती जिंकली कोण का हारलं कोण ते ती सांगे. कोण जास्ती पुरणपोळ्या 5 खाते. वाजता लग्नाचं जेवण जेवत होतो आणि म्हणजे मला भयंकर संध्याकाळी. पुरणपोळ्या आवडतात. हा. ते म्हणाले की आपण पैज लावूया. मला एक जात म्हणजे एवढं थकायला झालं होतं, पण त्यांनी ती जिंकली, म्हणजे जिंकली ते. असं ती प्रांजळपणे कबूल करणारी कोणाला मिळणार आहे? निश्चित. सासरा जिंकला हे सांगणार. नाही. त्यांचा तो सपोर्ट आहे. म्हणजे जेव्हा नाटक पहिलं आम्ही शुभारंभाचं बघितलं तेव्हा मी त्यांनाही मेसेज केलेला की आम्हाला अमृताची, तुम्ही जसं म्हणताय, बहीण आणि आई बाबांना आम्हाला एकच काळजी अशी होती की ती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राला समजून घेणारं सासर मिळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या वेळा खूप वेगळ्या असतात, सगळे सणवार मिळत नाहीत. त्यामुळे सासरे म्हणून त्या जर अपेक्षा असत्या तर तिला ते कदाचित नसतं झेपलं. पण त्यांचा तेवढा सपोर्ट आहे, ते समजून घेणारे आहेत आणि ते सगळं जुळून आल्यामुळे आज ती तितक्या ह्यांनी व्यावसायिक नाटकात उतरू शकली आहे आणि त्यासाठी खरंच त्यांचे पण खूप आभार आहे. शुभंकरचे खूप ते जसं म्हणाले की मुळातच त्या घरातच कलेची सेवा करण्याचं, बरोबर, मला त्याला करेक्ट शब्द नाही, हा मग आशुआईचा तो आशीर्वाद असेल किंवा त्यांना की कलेत आपण काहीतरी करायला पाहिजे, कला संपन्न आपण असायला पाहिजे, म्हणून ते त्यांच्याकडून तो सपोर्ट आम्हाला हे दोघांनाही खूप सगळं. कमी जणांकडनं पाहायला मिळतं
की ते जे आता म्हणाले सासरे तुझे, आई वडिलांचं असतं की आपल्याला नाही करायला मिळालं ते आपण आपल्या हो, मुलांकडे, पण exactly. सासऱ्यांनी असं म्हणणं ते Exactly. या हो, फील्ड विषयी हो, की हो. मला जे करायला नाही मिळाले आम्हाला दोघांना एकत्र ते या दोघांनी करावं, म्हणजे Right. सुनेला त्यात इन्क्लूड करणं ही खूप खरं तर मोठी गोष्ट आहे. राईट राईट. बरं, आता मी तुमच्या दोघांकडे येईन. मी जसं म्हटलं तसं की एक नाटक करताय, बऱ्याचदा आपण असं ना एकत्र राहणं होतं, खूप दौरे होतात, आणि पण त्यामध्ये पण ना आपण एक आपली आपली स्पेस शोधत असतो. रे रोज रोज ते पण कंटाळा येतो, काय थोडं तरी स्पेस हवं ना. पण नाटकामुळे तसं होत नाही, कारण नाटक करत असाल तर तुम्हाला सतत एकत्र राहणं आलं, दौरे आले, प्रवास आला, 3-3 तासाचा तो प्रयोग आला. तर मला सांगा, ती स्पेस तुम्ही 2 वर्षानंतर शोधता का, की ती स्पेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करता? खरं आहे, म्हणजे कितीही गुडी असलं तरी प्रत्येकाला एक त्याची स्पेस लागते, हे तितकंच सत्य आहे. पण काय आहे ना, म्हणजे आता जसं नाटक करत असलो तरी आम्हा दोघांचं एक आमचं रुटीन पण असतं. म्हणजे ज्या दिवशी नाटक नाही आहे तर त्या दिवशी त्याचं एक काहीतरी रुटीन आहे, माझंही रुटीन. तर ते रुटीन फक्त आम्ही आमचं फॉलो करतो आणि म्हणजे ती स्पेस होऊन जाते. किंवा जसं त्याला वाटते मी आता खाली चालायला जातोय, बाबा माझे काही फोन आहेत ते मला करायचे आहेत, माझा काही वेळ मला घालवायचा आहे, तर ते घालवतो. पण असं आता तुम्हाला स्पेस दे असं फॉर्च्युनेटली आणि थँकफुली कधी असं होत नाही की आता स्पेस द्या जरा. असं सांगावं लागत नाही. सांगावं ती आम्ही म्हणतेस तर सॉरी मी मध्येच हे करतोय की ती म्हणते ते जे आहे की ते असं आहे की आम्ही ते नकळतपणे समजून घेतलंय पहिल्यापासूनच की एकमेकांना स्पेस देणं हे झालंय आमच्याकडून, आणि त्यामुळे जिथे गरज असते ते स्पेस घेतली जाते इंडिव्हिज्युअली. की आता मला काही मला जरा थोडा माझा वेळ हवाय, मी जरा खाली जातो, माझा राहतो, चालतो, गाणी ऐकतो, मित्रांशी बोलतो 2. सेम गोज विथ की आता मी जरा आतल्या खोलीत बसते, मला थोडंसं फोनवर बोलायचंय, तुझं काय असेल ते घेऊन टाक, तुझं घे तिथनं, तुला जर मध्ये येऊ नकोस माझ्या. आणि हे खूप असं कुठल्याही उर्मट किंवा कुठल्या असं डिसरिस्पेक्ट ह्याच्याने नाही बोललं जात, नॉर्मल. आणि इव्हन आता आम्ही नाटकाच्या पण बाबतीत म्हणशील तर तिथेही शेवटी मला किती आम्ही एकत्र जोडी म्हणून काम करत असलो तरी एक जो ऍक्टर म्हणून एक स्वार्थीपणा आहे, बरोबर, की हा मोमेंट माझा आहे, हा मला जास्तीत जास्त ग्रॅब करायचा आहे. मग ते काय म्हणजे तो इमोशनल मोमेंट असू दे, कॉमेडीचं टायमिंग असू दे, पंच असू दे एखादा, किंवा काही असू दे, तर तसे आम्हाला दोघांना आमचे इंडिव्हिज्युअल पण लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी हे दिलेले आहेत. लेखकांनी मुळात मला म्हणायचं की दिलेले आहेत ऍक्टर्स, कॅरेक्टर्स म्हणून. बरोबर. पण तिथे एकमेकांना काय म्हणू शकतो आपण, खाद्य देण्यापर्यंत आम्ही काम केलंय, पण शेवटी काय करायचं हे आम्ही आमच्या स्पेसमध्ये स्पेस घेऊनच ते केलंय. सो ती स्पेस तिथेही रिफ्लेक्ट होते, म्हणजे तिथेही ती गरजेची आहे स्पेस. प्रयोगाच्या वेळेस पण ती तिची तयारी करत असते, हेअर सेट करणं म्हणा, मेकअप करणं. मी माझ्या तयारीत असतो, 2 गाणी ऐकतो एअरपोर्ट टाकून, मी माझ्या ह्याच्यात असतो, मी चक्री करत असतो, प्रॉपर्टी चेक घेत असतो. सो आम्ही तिची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी चेक करत असते, मी नाटकाची पण करत असतो, इंडिव्हिज्युअली करत असतो. हे सगळं स्पेस घेणं आणि देणंच आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे ह्या आमच्या फील्डमध्ये खूप जास्त होऊ शकतं, कारण आता जसं आम्ही दोघंही एकत्र काम करतो, सतत एकत्र, पण दोघंही आम्ही ना खूप वेगवेगळ्या माध्यमातून पण कामं करतो. म्हणजे जसं त्याचं नाटक, सिनेमा चालू असतं, तसं माझं काहीतरी रेकॉर्डिंग आहे, मी आज काहीतरी वेगळं लेक्चरच घ्यायला चालले. सो रुटीन खूप वेगवेगळं आहे. म्हणजे जसं सकाळी उठलं हे केलं असं नाहीये रुटीन. आज काहीतरी वेगळंच आहे, उद्या काहीतरी वेगळंच आहे. तर यातनं ती स्पेस होते आणि ते एक ऍक्टर म्हणून देणं खूप गरजेचं पण आहे असं मला वाटतं, आणि ती होते, म्हणजे दिली जाते. बरोबर. 2 वर्षापूर्वी जेव्हा आपण मुलाखत केली तेव्हा तू अश्विनी ताईंबद्दल बोलली होतीस की निश्चित एक सासू म्हणून एक घरातला तो हे मी मिस करेन. आज 2 वर्ष तू त्या घरात जातेस, पुण्यात जात असशील, तिथे तू वावरत असशील, तेव्हा सासूबाईंना किती मिस करतेस? किंवा एक असतं ना सासू पण, ते म्हणजे कधी कधी असं वाटतं रे सगळ्यांचा सासूरवास म्हणणार नाही, पण सगळ्यांना तो सासूपणा, त्यांचा तो सासूरवास असतो, किंवा ती सासूचं हे असतं, ते पण एक एन्जॉय करणं असतं कधी कधी, है ना. पण ते तुझ्या बाबतीत तसं नाही घडलंय, त्यामुळे तो जो एक कोपरा आहे तो तू किती मिस करतेस त्या घरातला? हो नक्कीच. म्हणजे मी आता जसं माझ्या मैत्रिणींना भेटते, आमची कधी नाईट ओव्हर असते, तर सगळ्यांचंच एकमेकांविषयी शेअरिंग होतं. तुझ्या बाबतीत ते नाही. तर त्यावेळेला असं होतं की अरे, पण मला खूप चांगल्या टर्म्सवर असं वाटतं की मला बरेच जण विचारतात की अरे तू अश्विनी ताईंना भेटलीस का कधी?
म्हटलं मी कधीच नाही भेटले. तर त्यावेळेला मला ते थोडंसं असं तू होतं जय महाराष्ट्र मध्ये असताना कधीच तसं नाही, नाही माझं झालं कधीच संबंध नाही आला. भोबोचा- फक्त पण ती पण एक खूप छान गोष्ट म्हणजे ते पण परत युनिव्हर्स कसं Circle. घडवून आणतं. आय डोंट नो. माझं आयुष्यातला पहिला मी चित्रपटात मी अगदी अगदी एवढूसचं काम केलेलं आहे, म्हणजे अगदी एवढूसचं काम. तो पिक्चर भोबो पिक्चर आणि त्याच्यात आशुआई होती. हा, तर तो प्रशांत picture, दामले म्हणजे सर मला त्याच्यात, दिदीच- मला आठवते आम्ही शूटिंगला गेलो होतो आणि मला माहीतही नाही की तेव्हा मी कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा करत होते, त्यामुळे कॅमेरा असा फेस नव्हता केला. पहिलं काम अगदी काही मिनिटांचं काम असेल ते. त्याचं महत्त्व म्हणतोय भोबो पिक्चर ज्या वेळेला लागला, भोबो पिक्चरच्या वेळेला इथे ती पहिलीच म्हणजे तिला हे पिक्चर म्हणजे सिरियलचा यायला आलं, तर त्यावेळेला इथे कोणीच नव्हतं. ते तिला दोन नंबर मुली शतावरीने म्हणाली कोणच नाही, तू एकटीच झाली, तर मी तुझ्याबरोबर येते. तर ती सर्वांची मुली होत्या शतावरीने तिच्याबरोबर गेली. खरंच म्हणजे तिला त्यावेळी म्हणाले मी तू एकटी जाऊ नको, मी तुझ्याबरोबर येते. मग आम्ही सकाळी 7 वाजता घोडबंदर रोडला तिकडे शूटिंग होती. दीदी सोबत गेले होते आणि तेव्हा भाची लहान होती खूपच, 6 महिन्याची होती. 3 महिन्याची होती. त्यामुळे तिला छोट्या भाचीला सोडून ती मला तिकडे शूटिंगला घेऊन आली होती. आणि तर त्या पिक्चरमध्ये आशुआई होती. हे म्हणजे योगायोग आहे, म्हणजे त्यांची पहिल्यांदा भेट झाली नव्हती, भेट नाही झाली, कारण त्यांचा एकत्र कामाचं सीनही काम नव्हता, हां. पण एकाच प्रोजेक्टचा दोघी भाग होते. भाग भाग झाला होतो पण तरी भेट त्या नाही झाली. निमित्ताने तुम्ही जोडला गेला हा, हा, तर ते खूप स्पेशल आहे. भोबो पिक्चर मी अगदी काही मिनिटांचं काम असलं तरी स्पेशल आहे. आशुआई होती त्यामुळे जास्त स्पेशल आहे. तर तो मुद्दा होता की तर मला विचारतात की अरे तू भेट झाली आहे का, भेटले. म्हटलं नाही ना, आतापर्यंत मी फक्त ऐकतेच आहे. त्याची चिन्मयी मावशीने पण मला विचारलं की अरे तू भेटली आहेस का अश्विनीला, तर म्हटलं कधीच नाही, भेटच नाही झाली. तर तो कुठेतरी ती गोष्ट मी मिस करते. पण मला हे खूप छान वाटतं की म्हणजे आत्तापर्यंत मी कधी असा फोटो टाकल्यानंतर त्याच्यावर असे कमेंट्स येतात की तू किती अश्विनी ताईंसारखी दिसतेस, किंवा कालच शुभ मला श्रुजा प्रभुदेसाई, श्रुजाताई एका ठिकाणी भेटलो होतो आम्ही, असे अचानक भेट झाली आमची. आणि ती पटकन म्हणाली की अरे काय ती किती अश्विनी सारखी दिसते, अश्विनी ताई सारखी दिसते. तर ती म्हणली नंतर की नाही, मे बी माझ्या डोक्यात असेल, तुला असं कोणी म्हणलंय का. म्हणलं नाही, खूप मोजक्याच व्यक्ती बोलल्यात मला, पण असं नाही झालं की तू पहिली आहेस. मला काही लोक अशी बोलली आहेत आपल्या क्षेत्रातली की जी तिलाही ओळखत होती आणि जी आता अमृतालाही बघतात, काहीतरी सिमिलर आहे. आणि मलाही वाटतं की त्यांच्या दोघींच्या स्वभावांमध्ये थोड्याशा सिमिलरिटीज आहेत. अगदी 70-100 म्हणू शकतो आपण स्वभाव. तरी साधारण म्हणजे ती हसली त्याच्यामुळे नाही मला नाही, जाणून घ्यायचंय. चांगलेच गुण आहेत ते. म्हणजे माझ्यासाठी गरजेचे गुण आहेत ते. मी ज्या स्वभावाचं किंवा कोणाला किती महत्व देणे, माणसांची पारख, माणसं पारखण्याच्या सिस्टीम्स वेगवेगळ्या, त्या सिस्टीम्स कशा अवलंबायच्या हे माझ्याकडे नाही. मी डायरेक्टली क्लिअरली सांगतो की हे मी हे नाही करू शकत, मला वेळ लागतो. तू बाबांसारखा आहेस का थोडा? नाही, बाबाला पण माणसाची पारख आहे. आहे. बाबा इज अ व्हेरी बॅलन्स्ड पर्सन. म्हणजे तो जेवढा माझा म्हणजे माझ्या बाबतीतला नाही, पण आणि दोस्ती ते सगळं अनुभवाने आलेलं आहे. अर्थात म्हणजे माझ्या लहानपणापासून जे काही जीवन मी जगलोय, प्रसंग आले त्याच्यातनं मी, आणि बरोबर आहे तो म्हणतो ते, तो असं बरेचदा एकदम वाहून जातो, तर ते आता त्याचं फारच कमी झालं. हा, म्हणजे मी अगदी विनोदाने एक प्रसंग सांगतो की एकदा त्यांनी मी त्याला काही पैसे दिले होते, त्याला पाहिजे होतं म्हणून सामान घाला, आणि उरलेले पैसे त्यांनी मला परत दिले. इथेच त्याला जिंकला होता तो, म्हणजे बदलला, म्हणजे हे सहसा होत नाही आपला ना. मुलगा ताब्यात गेला असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की सिमिलॅरिटीज आहेत तिच्या आणि अश्वाईच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे नाही म्हणण्याचा वसा माझ्या नाही म्हणता येणं हे म्हणजे मला कठीण जातं. तो नाही म्हणू शकत नाही, म्हणजे तो त्याचा आता मी बऱ्यापैकी प्रोफेशनल नाही हा प्रॉब्लेम माझा, पर्सनल आहे. म्हणजे हे सगळे जे प्रॉब्लेम मी बोललो ना, वावत जाणे, हे पर्सनल लाईफ मध्ये रिफ्लेक्ट होणार आहेत. प्रोफेशनली मी आहे सडेतोडे. म्हणजे खूप कधी चिडले की तो म्हणतो की आशुआई पण माझ्यावर अशीच चिडायची, मला पण अशीच बोलायची पटकन. तर म्हटलं बोलणारच मग, बरोबर आहे. समोरच्याला दुखावू नये हा त्याचा पहिल्यापासून, त्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल. आणि त्याच्या उलट होते ती
की त्या थोड्या स्ट्रिक्ट होत्या पण स्ट्रिक्ट थोड्या नाही, थोडा काढतो शब्द, स्ट्रिक्ट होती खूप. काय त्या किती स्ट्रिक्ट होत्या ते मला म्हणजे आता म्हणून मी आम्हाला- actually- म्हणजे मी त्यांना बऱ्याचदा भेटले नाटकाच्या तालमी दरम्यान, त्यामुळे आमच्याशी ऑफकोर्स ते तसं चांगलं माझ्याशी खूप चांगल्या बोलायच्या किंवा मुलाखती दरम्यान आमच्या मुलाखती व्हायच्या किंवा त्या म्हणायच्या मला बरं वाटलं तू अभ्यास करून येतेस. आजकाल तो होत नाही, म्हणजे त्यांचं ते असायचं की मुलाखत नाही, ते- घेणाऱ्याचं हे ते पण तो किती त्याचा होल्ड आहे. Appreciation आणि समोर आता म्हणलं ना की समोरच्या माणसांना ओळखणं की हे एका 2 क्षणांमध्ये समोरचा माणूस किती अभ्यास करून आलाय किंवा काय पद्धतीने आपल्याशी बोलतोय तिला पटकन कळायचं. पण तितकीच म्हणजे आता हे सांगायचं झालं हे स्ट्रिक्ट आणि हे सगळं एक पॅरेंट म्हणून येणारं माझ्या बरोबरचं, पण तितकीच ती छान दोस्त पण होती. म्हणजे मला कायम असं वाटतं की मैत्रीण माझी कुणी असेल पहिली तर ती आश्वाईच आहे. कारण कितीतरी गोष्टी म्हणजे अगदी आपण पौगंडावस्थेत येतो तेव्हा काही गोष्टी सांगणं ज्या गरजेचं असतं, बरोबर. पॅरेंट म्हणून सांगण्याच्या पलीकडे जाऊन फ्रेंड म्हणून विश्वासात घेऊन सांगणं, किंवा काही गोष्टी कॉलेज नंतर काही एक्सपिरियन्सेस तुला घ्यायचे असतील तर मग आपण एकत्र जाऊ, तू मला सांग, आपण एकत्र जाऊ ते गोष्टी करण्यासाठी, तू एकटा नको करूस ते. तर हे मला असं वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही दोस्ती हा फॅक्टर पण होता त्या नात्यात, नुसतं स्ट्रिक्ट नव्हतं ते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ती तेवढीच उत्तम क्रिटिक होती. ती पटकन अलिप्त होऊ शकायची कुठल्याही सिच्युएशन पासून, जे आता अवघड आहे आपल्या सगळ्यांना, कोणालाच म्हणजे भल्याभल्यानं जमत नाही की पटकन एखाद्या गोष्टीपासून अलिप्त होऊन स्विच ऑन स्विच ऑफ ज्याला म्हणतात, तर तिला जमायचं. म्हणून मी त्या पोस्टमध्ये लिहिलंय की माझी सगळ्यात उत्तम मैत्रीण आणि म्हणूनच माझी उत्तम क्रिटिक तू. पण तू मिस करतोयस, कारण आता जर आई असती तर कदाचित तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या गोष्टी डेफिनेटली आम्ही बोलतोच ते की ह्याच्यानंतर आशोई काय म्हणली असती रे, म्हणजे हा सीन नंतर कसं यार आपण काय केलं नाटकातल्या त्या तर ह्या होत्या एकदम. म्हणजे असं होतं. शुभंकरला जो पहिला त्यांनी सिनेमा केला ना 1909, तेव्हा अश्विनी होती आणि त्याचं कोल्हापूरला शूटिंग चालू होतं, तर आम्ही दोघंही खास त्याचं शूटिंग बघायला गेलो होतो. हो आले होते. आणि नाही 1909 त्या सेकंड इयरला होतो मी. त्या चित्रपटाच्या टीम मधले बरेच जण तिला तिचे को ऍक्टर्स होते किंवा ओळखीचे होते, त्यामुळे ती त्यांना व्यवस्थित सांगत होती की मुलगा आहे, आता पहिलाच सिनेमा आहे. इव्हन चिठ्ठी सिनेमा पण त्याचा जो आला, ज्या तो पहिल्यांदा त्यांनी लीड म्हणून काम केलं, त्यावेळेस ती होती. तर तिने आमच्या सगळ्यांची म्हणजे जवळजवळ माझ्या अंदाजाने 40 तिकीटं आम्ही काढली होती आमच्या घरच्या लोकांची. चला हा शुभंकरचा सिनेमा आहे. आणखीन एक मला सांगायला लागेल, तुम्ही आता मी थोडंसं सॉरी इंटरप्ट करेन, एक मला ऐकायला तुमच्याकडनं आवडेल, तो काय मी घाबरायचो. तर मला ते जे असतं ना ते घाबरणं आता तुम्ही मिस करत असाल ना, कारण कधी-कधी ते आवडतं आपल्याला की कोणीतरी आहे. मला ती टॅक्ट आहे की घाबरलोय पण घाबरलो नाही असं दाखवणं. पण ते तुम्ही मिस करता आता, कारण ते घाबरणं आता तसं कोणी नाहीये की आपल्याला ज्यामुळे आपण घाबरो. डेफिनेटली नाही, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मिस करतो मी, परंतु एक क्षण असा मी म्हणलं ना की आय ॲक्सेप्ट द थिंग्स ॲज इट इज, तसं लगेच तो विचार पुढचा मनात येतो. बरोबर. आणि आता एवढं सगळं चांगलं आहे ते त्यांच्यामुळेच सुरू आहे, त्या तिकडून करतायत सगळं व्यवस्थित. नक्कीच नक्कीच. म्हणजे अगदी शुभंकर मी पहिल्यांदा जेव्हा आम्हाला सांगितलं होतं की मला नाटकच करायचं, 11वीचा त्याचा रिझल्ट यायच्या आधीच सांगितलं की मला काय हे जमणार नाही, पण आम्ही त्याला म्हटलं की तू BCom हो, म्हणजे ग्रॅज्युएट हो, तोपर्यंत काहीतरी कर, तोपर्यंत तुला कॉलेजमध्ये संधी पण मिळते. बरोबर. आणि त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की मुंबईत एक घर घेऊन टाकू, कारण आम्ही काय पुण्यात लहानाचे मोठे झाले आणि पुणेरीचा होता. मग त्यावेळेस तो जो आम्ही निर्णय घेतला त्याचा आता आम्हाला मिळतं आहे, म्हणजे फळ म्हणा किंवा लक्षात येते की मुंबईत घर घेणं किती महत्त्वाचं आहे या क्षेत्रात काम करायचं असेल तर. आणि अनायासाने त्याला मुंबई गर्ल त्याच्या अंधेरीकरच ना, आणि अंधेरीकर तिच्या बॉर्न अँड बॉटअप इन मुंबई असलेली ती मिळाली. तर असं सगळं आहे. आणि अश्विनीचं सांगायचं म्हटलं तर मी मगाशी म्हणलं तसं ती नाही म्हणायचं म्हणजे तिला असं काही फार वाटायचं नाही. आपण आपलं महत्त्व कमी करायचं नाही, आपलं महत्त्व आपणच जपलं पाहिजे. जसं यांच्या नाटकामध्ये आहे की मी त्या आरशासमोर उभी राहिले, चिन्मयच्या तोंडी संवाद आहे, आणि मला कळलं की माझा रिस्पेक्ट मिस केला नाही म्हणून लोक करत नाही. बरोबर. सो ती त्याच्यामध्ये ते बॉन्ड होतं. आणि ती पहिल्यापासून ती डान्सर असल्यामुळे ती शिक्षिका होती चांगली नृत्य तिने आणि मी सुरू केलेली जी तिनेच राहतात, मी तिला फक्त सपोर्ट केला. ती डान्सची अकॅडमी म्हणा, ते संस्था अजूनही चालू आहे. 28 वर्ष झाली ती अजूनही चालू आहे. तिच्यानंतर तर 10 वर्ष झाली ते चालू आहे. ते तिचं कर्तृत्व आहे, तिने तशी घडवलं आहे सगळ्यांना.
याच्यावर मला फक्त एक आठवण अमृतानेच सांगितलेली सांगते की अश्वाईचा विषय निघाला आणि त्यांचं इतकं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये. तुम्हाला जेव्हा कळलं की एकबोटेंच्या घरची सून होते तो एक हे होतं ना, अश्विनी एकबोटे. म्हणजे आम्हाला सांगू का काय झालेलं, असंभव सिरियल जी आपण इतक्या वेळा पाहिली आणि युट्यूबवर पण त्यांच्या रिपीट काय काय पाहिली, भूमिका आणि त्या सुंदर एवढ्या दिसायच्या. सुंदर. म्हणजे आम्ही जेव्हा पुण्याच्या घरी गेलो पहिल्यांदा, तेव्हा आम्हाला सगळ्यांना असं झालं की असंभव सिरियल बघताना कुणी आपल्याला सांगितलं असतं की आपली अमू ह्यांची सून होणार आहे, तर आपल्याला कधीच खरं वाटलं नसतं ना. म्हणजे हा, म्हणजे इतकं ते खरंच असंभव वाटलं असतं, इतकं ते जुळून आलं होतं. आणि पुण्यातल्या घरात गेल्यावर खरंच असं वाटलं की आपण अश्विनी एकबोटेंच्या घरी आलोय आणि आपली अमू त्यांची सून झाली आहे, ह्याच्यासारखं काही ग्रेट नाहीच आहे. आणि मी जसं म्हटलं की इंडस्ट्रीमध्ये त्यांचं एक छान नाव आहे. अमुनीच मला सांगितलं होतं की जेव्हा नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होता त्याच्या 2 दिवस आधी त्यांनी हर्षदा खानविलकर जे आहेत त्यांना फोन केला होता की ताई मला खूप असं म्हणजे पोटात गुडगुडतंय, टेन्शन आलंय, पहिलंच नाटक. सोबत मी पहिल्यांदा सिरियलमध्ये जे काम केलं खूप मोठं काम होतं. आणि हर्षदाताई, तू हा इंटरव्ह्यू बघत असशील तर तू खूप सांभाळून घेतलंयस मला आणि खूप महत्त्वाचे दिवस होते ते माझे. सो म्हणून मी तिच्याशी ते शेअर करत होते हर्षदाताईशी. आणि तेव्हा त्या तिला म्हणाल्या की काहीच घाबरायचं नाही, तुझ्या सासूबाई नाटकाच्या क्वीन होत्या, रंगमंचाच्या क्वीन होत्या. प्रयोगाच्या आधी फक्त त्यांचं नाव घ्यायचं आणि सुटायचं, त्या सांभाळून घेणार. आणि ते त्यांनी सांगितलेले शब्द नक्कीच नक्कीच नाही, प्रश्नच नाही. ती असण्याची जाणीव असेल तर मग मी लिहिलं पण त्याच्यात की आम्ही म्हणजे मी स्वतःला हेच सांगतो की ती आहेच समोर, तिचं ते एक रिझर्व सीट असतं माझ्या. मला असं फील होतं कधी की आई, तुला रादर मी विचारेन की असं आपल्याला होतं जे आपल्या जवळ नाहीयेत, पण आई, खास करून आपण आईच्या बाबतीत बोलूया. जर आई आपल्या जवळ नाहीये, आपल्यापासून लांब गेलीये, तर आपल्याला ते फील होतं. म्हणजे आई जिवंत असताना पण म्हणते, आई या जगात नसताना पण म्हणते, ते एक ना फील होतं. तसं तुझ्या बाबतीत असं ते झालंय. शब्दात मांडता येत नाही किंवा ते दिसत नाही, त्याचं टँजिबल नाहीये, पकडतात, पण ते आतून म्हणजे ती गोष्ट अनुभूतीचीच आहे. तू अगदी म्हणतेस ते कायम होतं मला. आणि खास करून वेन इट कम्स टू एनी परफॉर्मन्स, मग ते स्टेज असू दे, कॅमेरा असू दे, तिथे काम करताना जी शिस्त लागते ती शिस्त कायम असावी. म्हणजे ही जाणीव त्या फिलिंग मधून होते. बरोबर. आणि त्या जाणीवमुळे ते फिलिंग पण येतं. असं ते इन हँड आहे की डिपेंडंट आहे एकमेकांवर, की तो पोटात गोळा येणं त्या फिलिंगमुळेच होतं. बरोबर. आणि त्या पोटात गोळा आल्यामुळे ते फिलिंगही जागृत होते. बरोबर. कायम येते तसं कनेक्शन. पहिल्या प्रयोगाला पण असं मला आठवतंय की अश्वाई आहे ना, आपल्याला बघतीये ना, असं त्याने. हो, बरोबर. सो त्यामुळे ते, कारण त्याच्याने काय होईल, त्याच्यामुळे ते जर संपलं किंवा त्याची जाणीव गेली तर मग आम्ही म्हणजे मी कलाकार म्हणून स्वतःला गृहीत धरेन आणि मग काय कधी प्रेमात कधी पडेल. भरकट न होऊन जाईल, आपण भरकट स्वतःच्याच प्रेमात प्रेमात पडू पडू. आम्ही. त्यामुळे तो गोळा येणं कधी कधी गरजेचं आहे. आणि म्हणून ती जाणीव गरजेची जाणीव आहे, करून देत, feeling. कदाचित आई जाणीव करून तेच देते ते की हे कदाचित तुझं- आईच देते करून, तेच हो, सांगतो. हो, Yes, बरोबर. yes. एक आणखीन एक आहे की तिला जर असं बरेचदा मुलाखतीत विचारायचं, तुम्ही विचारलं असेल की अभिनय आणि नृत्य यामध्ये तुमचं जास्त प्रेम, तर नृत्य ही माझी आवड आहे, म्हणजे सगळ्यात जास्त मला नृत्य आवडतं, असं ती बरेचदा म्हणलेली आहे. आता योगायोग म्हणा, दुर्दैव म्हणा, सुदैव म्हणा, काय तुम्ही आता म्हणलं तसं की कलाकाराला ते एक समाधी लागते ती. बरोबर. त्याच्यामध्ये तिचा जो म्हणजे ज्या क्षणी ते झालं, 2 गोष्टी मला नमूद कराव्याशा वाटतात की एक तर तिच्या अंगावरती तो नृत्याचाच गणवेश होता हो 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 हो. आणि ती भैरवी होती. तिने जो जे नृत्याचा शेवटचा जो तिहाई ज्याला म्हणतात, ती भैरवीची तिहाई केली आणि ते झालं. म्हणजे ह्या 2 गोष्टी मला मुद्दामून ॲड कराव्याशा वाटतात की ते तादात्म्य म्हणतात ना की ते. आणि म्हणून आम्ही नंतर तिच्यानंतर समाधी पुरस्कार असा तिच्या जन्मदिनाला द्यायला सुरुवात केली, अजूनही चालू येतो, की ज्याला त्या ह्याच्यात भानच राहत नाही. ती समर्पणाची पण एक हे असते की आपण त्या बरोबर, दिशेने तो आपला एक प्रवास आपण तसाच Correct, correct. करतो की जिथून ज्या हेतूने आपण आलोय आणि तो हेतू साध्य करायला आपण समर्पण करतो. मला तुम्हाला दोघांचं आता रॅपिड फायर घ्यायचंय. फनी रॅपिड फायर आहे, कारण आता इतकं छान इमोशनल आपण Oh, yes, बोलतोय, तर छान नोट आता हलका हलका आहे. आईची आठवणही हॅपीच असते, हो, पण अर्थातच. त्यानंतर एक अजून हलकं फुलकं वातावरण Yes, आपण yes. करूया. सो रॅपिड फायर दोघांनी बोलायचंय, किंवा कोणाला सुचलं ते दोघं चुकीचं बोलतायत तर तुम्ही पण त्यांना इंटरप्ट करू शकता. बर. घरातला तुमच्या घरातले दोघांपैकी ड्रामा करणारं कोण आहे? दोघांपैकी ड्रामा. मी
तो आधीच हे करतोय. बोट दाखवा एकमेकांकडे फक्त. अच्छा बोट दाखव. भांडण झाल्यावर पहिलं सॉरी कोण म्हणतं? तो त्याच्याकडे नाही झालं ते म्हणतो. शूटवर शूटिंगला तुम्ही जाताय, घाईत कोण निघतं? घाईत रोज आणि रिलॅक्स कोण निघतं? हा? नाही ऍक्च्युली हे 50-50 आहे असं म्हणजे की असं आहे कधीतरी Sometimes. हा. असं आहे असं. एकमेकांचा फोन चेक करायची कोणाची सवय आहे? म्हणजे फोन चेक करायची सवय कोणाची आहे? एक दोघांपैकी केला तर मीच. त्याचा? हा. बरं. घरातला मास्टर शेफ कोण आणि मॅगी शेफ कोण आहे? म्हणजे मास्टर कोण, जेवण कोण छान बनवतं? तू? Yes, हा ती मॅगी पण. शेफ आहे. हा मॅगी शेफ आहे. मॅगीचे. एकमेकांची कोणती सवय तुम्हा दोघांना अजिबात सहन होत नाही? सवय सांगा. तो आठवतोय. म्हणजे तिच्या सगळ्या सवयी चांगल्या आहेत. खूप आहे त्याच्यातली अच्छा, पण कुठली त्यातली- सांगायची असा विचार ओ, करतोय आता. त्याच्यातली तू आधी सांग मग मी ठरवते. बापरे. मी सांगतो. एखादी सेम आहे तर हे अशाच घरगुती सवयींमध्येच एक मला पटकन आठवली. एखादी वस्तू घेतली, तिचा जरा वापर झाला आणि मुळात ती मला आवडत नाही असं नाही, पण ती तिचं कपाट आता ते ती सांभाळते, तिला सांभाळावं लागतं. पण घेतलं, टाकलं, संपला विषय आपला त्याच्याशी. मग नंतर तिची दिदीच बोलतीये. खास करून क्लिप्सच्या बाबतीत केसांच्या हो, सगळीकडे असू शकते. सगळीकडे. काल आम्ही कुठून तरी येत होतो, त्या पिशवीला लावलेली होती ती आणि ही मागे गाडीवर बसून माझी क्लिप कुठे गेली, तर मी तिला फक्त पिशवी हे दिली. नॉर्मली होतं बायकांच्या बाबतीत. म्हणजे तुम्ही मगाशी विचारलं ना आईने काय टिप दिलेल्या, तर शुभंकरला दिले होते की 2 नवीन कपाटं घे, खूप सामान आहे. हो. आणि तरी एखाद दिवस येते आणि एकदम म्हणते कपडेच नाही आहेत रे. नवीन कपडे. हा तुझं राहिलंय. तुझं राहिलं. अत्यंत रेंगाळत काम करणे. ओ. पण मग ते माझं मी फील घ्यायला आवडतो मला. तुला वाटते ते बोलते. बरं ठीक आहे. नाही पण ठीक आहे ते त्यातही तो आता हे होतोय, पण नाही म्हणता येत नाही ही त्याची सवय मला नाही आवडत, जी जेन्युअनली नाही आवडत, की जिथे नाही म्हणायला पण पाहिजे आता तिथे नाही. शिकतो हा, पण आहे. शिकतोय पण तीच नाही म्हणत. घरच्या सोडल्या तर ती मेजर. बाकी ओके. आता दोघांनी म्हणायचंय, जर तुमचा जोडीदार ऍक्टर नसता किंवा ऍक्ट्रेस नसती तर कोणतं प्रोफेशन त्याला किंवा तिला सूट झालं असतं? मला असं वाटतं की तिने प्रूफ रिडिंग खूप चांगलं केलं असतं. ओ. प्रूफ रिडर चांगली झाली असते ती. म्हणजे तू मीडियातच पाठवलंस परत तिला? हो. किंवा ती फूड ब्लॉगर असती. ती प्रचंड फूडी आहे, पण या क्षेत्रात असल्यामुळे ती कमी केलंय पण तिने हे करायला हवं. आता तर कितीतरी कलाकार करतायत. 100% मला वाटतं तू एक माझ्यासोबतच एपिसोड कर माझ्या शो मध्ये आणि तिथून पुढे तुझी जर्नी कर तू सुरू, तुझ्या स्वतःची. फूड ब्लॉगर असते. येस नक्कीच. येस. आणि तो आणि शुभंकर क्रिकेटर असता मला असं वाटतं. वाव. एकमेकांसाठीचं एक आत्ता सुचेल ते क्यूट नेम, निकनेम सांगा मला. आत्ता सुचतंय ते. आई बाबा आहेत, आई दीदी आहे म्हणून लाजू नका. ते ऍक्च्युली माहिती ती आहे ना, मग बोला. आम्ही ऍक्च्युली ते अॅनिमेटेड कॅरेक्टर्स आहेत जे आता इन्स्टावर गेल्या 2-3 वर्षात अशी Okay. थोडीशी फेमस झाली. ती दुद्दू आणि बुब्बू असे आहेत ते. मग ह्याच्यात बुब्बू म्हणजे ही आहे आणि दुद्दू मी आहे. ते काय इन्स्टावरचं तसंच आम्ही माहिती बोलतो, आहे, लाडात ऐकलंय येतो तेव्हा तसंच बोलतोय. ओके. सोशल मीडियाला ऍडिक्ट कोण आहे दोघांपैकी? काल फोन पडला ना तो झोपलेला असताना. झोपली होती, फोन पडला तरी परत फोन घेतला. सोशल मीडिया अंगावर आलं. एवढे रील्स. सोशल मीडिया अंगावर आलं. ओके. सरप्राइझिंग प्लॅनिंग मध्ये फ्लॉप कोण आहे? बरं, कोण जास्त रोमॅन्टिक? ए काय मला वाटतं मी मला आहे. पण वाटतं मला पण मी. वाटतं. तुम्ही एक मिनिट टाका. हा ठीक आहे. बरं, वॅकेशन प्लॅनिंग मध्ये प्लॅनर तुमच्यापैकी कोण असतं आणि लास्ट मिनिट पॅकिंग त्यात कोण करतं? प्लॅनर लास्ट मिनिट पॅकिंग पण हेच करते. नाही तू करतोस. इकडेच भांडू नका. प्लॅनर मी असते, बोललीच डायरेक्ट. माझं काहीच नसतं. कधीतरी करतो प्लॅन, तो करतो. पण लास्ट मिनिट बॅग भरलीस का भरणारच आहे मी, हे असंच असतं. बरं, सिक्रेट टॅलेंट मला आता तुम्ही लोकांसमोर सांगा. दोघांमधलं एक हिडन सिक्रेट, म्हणजे सिक्रेट टॅलेंट, हिडन टॅलेंट
अमृता दोन गोष्टी खूप छान करू शकते किंवा करते. ते म्हणजे समीक्षण खूप छान करते ती एखादी गोष्ट बघितल्यावर, नाटक असू दे, वेबसिरीज असू दे, चित्रपट असू दे, आणि ते झाल्यावर तिला शब्द पटपट सुचतात. म्हणजे तिची काय शब्द संपत्ती, शब्द संपदा हा ती खूप छान आहे. ती मे बी ती वक्तृत्व हे तिचं खूप महत्वाचा घटक असल्यामुळे आयुष्याचा आहे, आणि वाचन आहे तिचं. त्यामुळे ही दोन गोष्टी, ती आर्टिक्युलेशन जमणं ही टास्क आहे, ते जमत नाही. सो ते समीक्षण आणि ते आर्टिक्युलेशन ती खूप छान करते आणि गाते छान. आणि शुभंकर शुभंकर मी पुन्हा थोडंसं ॲक्टिंगच्या बाबतीतच सांगेन. जसं तो म्हणाला की समीक्षण, तसं त्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल फिल्म अप्रिसिएशन किंवा अनालिसिस खूप चांगलं करता येतं त्याला, किंवा इन टू द ब्रॅकेट ज्या गोष्टी असतात ना, मग मी शुभंकरकडून त्या खूप शिकते आणि या नाटकाच्या दरम्यान तर खूप जास्त शिकते की लिहिलेलं सगळ्यांनाच कळतं, न लिहिलेलं काय आहे ते खूप छान पद्धतीने शुभंकरला त्याची खूप ती ताकद आहे मला असं वाटतं, आणि ती खरंच रंगभूमीमुळेच आलेली आहे असं मला वाटतं की तो खूप छान, अरे हो यार हे असंही असू शकतं, असं त्याच्याशी डिस्कशन केल्यानंतर वेगवेगळे म्हणजे वर्ल्ड सिनेमा असू दे, कुठलाही अगदी आपल्या मातीतला सिनेमा असू दे, त्याचं त्याला अप्रिसिएशन खूप छान पद्धतीने करता येतं. आय एन्जॉय, म्हणजे मी त्याच्यासोबत पिक्चर बघणं खूप एन्जॉय करतो. आम्ही नेहमी म्हणतो की आमचा एकमेकांसोबत पिक्चर बघण्याचा जो मूवी बघण्याचा काही ठराविक गोष्टीत त्यातलं एक आहे की एकत्र फिल्म बघणे आणि मग त्याच्यावर चर्चा करणं आम्ही खूप एन्जॉय करतो. जे आम्ही ठरवलंय की आम्हाला बनवायचा पण आहे पिक्चर, तर त्याच्यात ते आहे, हिडन टॅलेंट आहे ते. Yes, त्यामुळे yes. शेवटचा आता प्रश्न मी त्यालाच जोडून घेईन. तुमच्या दोघांवर एखादा सिनेमा आला तर त्याचं टायटल काय असेल? आता आमचं जे मुंबई आणि पुणे असल्यामुळे पहिलं तर डोक्यात पहिल्यापासूनच येतं मुंबई पुणे मुंबई. ही सिरीज ऑलरेडी एवडी लोकप्रिय आहे. तशा पद्धतीने हिंदीत तुम्ही एकत्र आलात. हिंदीत असेल तर ये तो होना ही था. येतो हो नाही तर पिक्चरचं नाव असेल. वा वा वा, मस्त मस्त. आणि या मस्त रॅपिड फायर नंतर किंवा या मस्त छान गप्पांनंतर आणि सगळे जण तुमच्याविषयी जे इतकं बोललेत भरभरून, मला वाटतं शुभंकरचं पारडं जड झालं हं, हो, अमृता? खूपच जड झालंय. थोडंसं चला बॅलन्स करावं लागेल. आणि अर्थातच सोबत अश्विनीताईंच्या आठवणी. Yes, इतकं yes. छान सगळं झालं, मस्त एपिसोड झाला, आणि खरंच यालाच म्हणतात स्टारवाली फॅमिली. खूप Yes. खूप आभार अभिजात Thank मराठीच्या you. या मंचावर तुम्ही आलात आणि इतकं छान बोललात. थँक्यू प्रणाली आणि अभिजात मराठीच्या प्लॅटफॉर्मला मी सगळ्यांच्या वतीने मीही सगळ्या त्यांचे खूप मनापासून आभार मानतो की आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळून दिला, आणि प्रणाली बरोबर पुन्हा एकदा गप्पा मारण्याची संधी मिळाली, दॅट टू विथ आवर फॅमिली मेंबर्स. तू सुरुवातीला असं म्हणालीस की म्हणजे आमच्या दोघांसाठी एकत्र येणं हा ह्यांच्यासाठी सोहळा असल्यासारखंच आहे. एक्झॅक्टली, Get म्हणजे आज बाबा together. खास आलाय आले. पुण्यावरून, ताईला सुट्टी आहे, हे सगळं बघून आजची तारीख, मग तुला विचारलं 3 तारीख जमतीये का, दीदी पण मीरा रोडवरून आली आहे, असं सगळंच. सो आणि आम्ही दोघं जे आता आहोत ते ह्यांच्यामुळे आहोत. सो तू जे म्हणतेस की फॅमिली आमच्यासाठी ते खूप जास्त आणि ते महत्त्वाचं परत तिथेच की ही दोस्ती तुटायची नाही Yes, yes. कधीच. म्हणून मी नेहमी मजेने म्हणतो, असावरी शतावरी प्रेम करी अमृतावरी. आणि आपली ही जी म्हणजे आमची दोस्ती जी आहे ती, आणि त्यात तुमची ॲडिशन झालेली आहे तुम्ही, ही दोस्ती कधीच तुटायची नाही. येस येस येस. थँक्यू. आहे. थँक्यू प्रणाली.